डावे उजवे आपण शब्द नेहमी वापरतो, पण नक्की त्याचा अर्थ काय आणि त्या अर्थाचा अनर्थ सुद्धा अनेक वेळा केलेला आहे, जाणीवपूर्वक केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्याला आपण शोषितांची चळवळ म्हणू, ही चळवळ 1493 साली सुरू झाली जर्मनीमध्ये, ज्याला बंशू मुवमेंट असं म्हटलं जातं. व्यक्तीला जे समाजाने जेंडर दिलंय ते त्याला हवंय की नको हे त्याला वयाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षीच कळतं. आणि म्हणून ते आता प्री प्रायमरी स्टेजला मुलामुलींना शिकवतात की तुम्हाला जे जेंडर दिलंय ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते बदलू शकता. तर हे किती भयंकर आहे हे आपण समजून घ्या. 12 वर्षाची एक मुलगी असेल आणि तिला जर वाटलं की मला मुलगा व्हायचा, मला मुलगी नाही आहे, तर ती हार्मोनल ट्रीटमेंट आणि सेक्स चेंज ऑपरेशन करून ती मुलगा बनू शकते. आणि यासाठी पालकांच्या परवानगीची गरज नाही. पालकांनी जर याच्यावर काही ऑब्जेक्शन घेतलं तर पालकांवरती खटले दाखल केले जातात. आणि विचार करा की 4, 5, 6 वर्षाच्या मुलामुलींना जर सतत सांगण्यात आलं की तुम्ही शोषक आहात आणि तुम्ही इतर सगळ्या लोकांवरती अन्याय केलेला आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे, त्या मुलांच्या मनावर किती परिणाम होत असेल. विशेषतः मुली जास्ती सेन्सिटिव्ह असतात. उपस्थित सर्व श्रोत्यांचं मी संस्कार व्याख्यानमालेच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो. आणि सगळ्यात आधी मी अभिनंदनही करू इच्छितो, कारण मुळात वोकिझम किंवा डावा विचार किंवा एकंदरीतच राज्यशास्त्राशी निगडीत असणारा हा विषय आहे. आणि असा अवघड विषय असून सुद्धा आज आपण इतक्या मोठ्या संख्येने ऐकायला उपस्थित राहिला आहात, हे मला खूप प्रेरणादायी आहे आणि एक मोटिवेटिंग ठरतं आहे की इतक्या मोठ्या संख्येने लोकांना हा विषय जाणून घ्यायचा ही माझ्यासाठी स्वतः एक आनंदाची गोष्ट आहे. तर मुळात वोकिझम आपण हा शब्द हल्लीच्या काळामध्ये काही ॲनालिसिसवर लेख वाचतो तेव्हा अनेकदा वाचलेला असतो, किंवा डावे विचार, हे डावे असं म्हणतात, डावे तसं म्हणतात, आणि अजून एक शब्द आज वापरला जातो. पण म्हणजे नेमकं काय, डावं म्हणजे कोण, उजवं म्हणजे कोण, किंवा वोकिझम म्हणजे काय, ह्याच्याविषयी आपल्याला बरेचदा एक सुस्पष्टता असते, अशातला भाग नाही. तर आज आपण या व्याख्यानाच्या किंवा या मुलाखतीच्या निमित्ताने हाच विषय खोलवर जाणून घेऊन त्याचे काय परिणाम होत आहेत किंवा त्यांच्या संकल्पना नक्की कशा आहेत हे आपण सरांकडनं जाणून घेऊ. तर सर, सगळ्यात आधी खरं म्हणजे मला हाच प्रश्न विचारायला आवडेल की वोकिझम, मार्क्स वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण नंतर समजून घेऊ शकतो, पण मुळात डावं म्हणजे कोण, उजवं म्हणजे कोण, ही नावं कशामुळे पडली, या संकल्पना कशा तयार झाल्या, ते आम्हाला तुम्ही आधी उलगडून सांगा. नमस्कार. सर्वप्रथम संस्कार व्याख्यानमालेसारखी गौरवशाली परंपरा असलेल्या व्याख्यानमालेत मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी निचुरे कुटुंबियांचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. दुसरं मला एक असं सांगायचं आहे की आजचे आपले जे संवादक आहेत त्यांनी हा विषय जाणून घेण्यासाठी आणि ही मुलाखत चांगली व्हावी यासाठी इतके कष्ट घेतलेले आहेत. खास तेवढ्यासाठी तो मला पुण्याला भेटायला आला आणि त्यामुळे त्याची पण तयारी चांगली आहे आणि मला खात्री आहे की आपल्याला सुद्धा ही मुलाखत, विषय जरा जड आहे, अवघड आहे, पण तरीसुद्धा आम्ही जास्तीत जास्त तो सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता तुझ्या प्रश्नाकडे येऊया. हा खरंच चांगला प्रश्न आहे, कारण की डावे उजवे आपण शब्द नेहमी वापरतो, पण नक्की त्याचा अर्थ काय आणि त्या अर्थाचा अनर्थ सुद्धा अनेक वेळा केलेला आहे, जाणीवपूर्वक केलेला आहे. तर तो आपण समजून घेऊया. हे पहिल्यांदा सुरुवात कधी झाली तर फ्रेंच राज्यक्रांती जेव्हा झाली 18व्या शतकात, तेव्हा फ्रान्सच्या संसदेमध्ये ज्यांना बदल हवा होता किंवा जे क्रांतीच्या बाजूचे होते ते लोक डाव्या बाजूला बसायचे आणि ज्यांना व्यवस्था टिकून राहावी असं वाटायचं ते लोक उजव्या बाजूला बसायचे. त्याच्यावरून डावे आणि उजवे अशी एक कल्पना निर्माण झाली, संकल्पना निर्माण झाली. आता
त्यांचा आज कसा अर्थ लावला जातो हे आपण बघूया. डावे म्हणजे परिवर्तनवादी असं आपण म्हणूया आणि उजवे म्हणजे सुव्यवस्थावादी असं आपण म्हणूया. पण डावे लोक इतके हुशार आहेत आणि इतके चलाक आहेत, त्यांची एक पद्धत अशी आहे की ते भाषेचा हत्यार बनवतात, ज्याला वेपनायझेशन ऑफ लँग्वेज असं आपण म्हणू शकतो. आणि त्यासाठी त्यांनी राईट विंग ही जणू काही एक शिवी असल्यासारखं त्याचा त्याचा अर्थ लावलेला आहे. राईट विंगर मी आहे असं म्हणून घ्यायला आज कोणाची तयारी नसते. त्याचं कारण राईट विंग म्हणजे जणू काही फॅसिस्ट किंवा नाझी असं त्यांनी त्याचं समीकरण जुळवलेलं आहे. पण आपल्याला कदाचित ऐकायला आश्चर्य वाटेल की कोणी पण उजव्या बाजूचा माणूस असेल की त्याच्यावर लगेच ते शिक्का मारतात की हा फॅसिस्ट आहे. पण फॅसिझम आणि नाझीवाद ह्या दोन्ही मूलतः डाव्या विचारसरणी आहे. म्हणजे नाझी पक्षाचं नावच हे होतं की नॅशनल सोशलिस्ट पार्टी, आणि ते लोक अतिशय अभिमानाने सांगायचे की आम्ही सोशलिस्ट आहोत आणि आम्ही सध्याची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त करणं हे आमचं ध्येय आहे, असं नाझी लोक सांगायचे. आणि उजवी बाजू जी आहे त्याचं खरं नाव आहे कॉन्झर्वेटिझम, म्हणजे सुव्यवस्थावाद असं मी त्याचं भाषांतर करतो. की ज्यांना असं वाटतं की व्यवस्था टिकून राहिली पाहिजे, जागतिक सभ्यता जी आहे जी व्यवस्था आहे ती टिकून राहिली पाहिजे, त्यात बदल करायचा असेल तर तो टप्प्याटप्प्याने बदल केला पाहिजे, लोकांना विश्वासात घेऊन तो बदल केला पाहिजे. आणि असा बदल केला तरच तो टिकाऊ असतो, टिकून राहतो. अचानक तुम्ही बदल लोकांवरती लादलात तर तो कधीही टिकत नाही. हे आपण आज जगाच्या इतिहासात पाहिलं तर अनेक वेळा आपल्याला अशी अनेक उदाहरणं दिसतील की क्रांतीच्या नावाखाली काहीतरी अराजक माजवून जर विध्वंस केला आणि बदल घडवण्याचा प्रयत्न केला तर तो कधीही टिकत नाही. सोव्हिएत युनियनचंही उदाहरण आपण बघितलं की ती पत्त्याच्या बंगल्यासारखं ते सगळं कोसळून पडलं, कारण की तो लादलेला बदल होता. त्यामुळे उजवा विचार जो आहे किंवा कॉन्झर्वेटिझम ज्याला आपण म्हणू किंवा सुव्यवस्थावाद आपण ज्याला म्हणू, त्याचं असं म्हणणं असतं की बदल नक्की घडवा, पण संस्कृती परंपरा यांचा मान राखला गेला पाहिजे. देशप्रेम हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं, धर्मावर त्यांची श्रद्धा असते आणि खुल्या अर्थव्यवस्थेवर त्यांचा विश्वास असतो. तर ही जी काय एक व्हॅल्यू सिस्टीम आपण म्हटलं किंवा मूल्यांची व्यवस्था, ही मूल्य जे मानतात ते उजवे. आणि डावे म्हणजे कोण, तर डाव्यांची आपण व्याख्या अशी करू शकतो की त्यांना समाजाला शोषक आणि शोषित या दोन गटांमध्ये डिव्हाइड करायचं, विभागायचं. या दोन गटांमध्ये सतत संघर्ष होत राहिला पाहिजे, संघर्ष भडकत राहिला पाहिजे. त्या संघर्षातून अराजक निर्माण झालं पाहिजे आणि त्या अराजकातून विध्वंस निर्माण झाला पाहिजे. कारण त्यांचं म्हणणंच असं असतं की सध्याची जी मानवी सभ्यता आहे ही मानवी सभ्यता पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे आणि त्या कोऱ्या पाटीवर मग आम्ही एक नवा मानव आणि एक नवी सभ्यता आम्ही निर्माण करू. हा विचार जे मानतात ते डावे. पण काही नवीन निर्माण करण्याची क्षमता त्यांनी आजपर्यंत कधीही दाखवलेली नाही. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांच्या त्या शासनातून किंवा व्यवस्थेतून फक्त अराजक आणि विध्वंस एवढंच निर्माण झालं. त्यामुळे त्यांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. तर हा एक मुख्यतः अराजक आणि विध्वंस एका बाजूला आणि सुव्यवस्था आणखीन कंटिन्युएशन ज्याला आपण म्हणू ते एका बाजूला. डाव्यांचं मत असं असतं की देशप्रेम याला काही अर्थ नाही. त्यांचं मत असं असतं की सगळ्या जगातल्या कामगारांनी एक झालं पाहिजे, त्यामुळे देशादेशांमधल्या सीमा या नष्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे देशप्रेम या भावनेबद्दल त्यांना एक तिडीकच असते. धर्म या संकल्पनेबद्दल त्यांना मनात तिडीक असते, ते धर्माला अजिबात मानत नाहीत. धर्म ही अफूची गोळी आहे असं मानतात. त्यामुळे जी काही सध्याची व्यवस्था आहे ती व्यवस्था कशी नष्ट होईल, त्याचा विध्वंस कसा होईल याच्यावर त्यांचा भर असतो. उजव्या बाजूच्या लोकांचा भर असतो की ही व्यवस्था टिकून कशी राहील आणि त्यात बदल घडवायचा असेल तर तो टप्प्याटप्प्याने लोकांना विश्वासात घेऊन लोकांना पटवून तो बदल कसा घडेल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. हा खरा फरक आहे. त्यामुळे उजवे म्हणजे नाझी किंवा उजवे म्हणजे फॅसिस्ट हे पूर्णपणे चुकीचं आहे. याला कधीही बळी पडू नये, हे आपण कधीही मान्य करू नये. कारण फॅसिझम आणि नाझिझम ह्या दोन्ही मूलतः डाव्या विचारसरणी आहे आणि त्या कशा आहेत याचं अतिशय विस्ताराने मी माझ्या पुस्तकामध्ये विश्लेषण केलेलं आहे.
डावे उजवे ह्यांच्या संकल्पना समजून घेताना एक लक्षात येतं की हे फ्रेंच राज्यक्रांतीपासूनचं चालू असलेल्या या संकल्पना आहेत. पण आम्हाला किंवा सामान्य माणसाला जो डावा विचार वगैरे माहिती असतो त्याची ओळख मार्क्समधनं होते. त्याच्यामध्ये शाळेत किती जणांचे मार्क जातात आणि तो वेगळा मार्कवाद घरांमध्ये किती घडतो ती वेगळी गोष्ट आहे. पण मार्क्समुळे अनेकदा सामान्यांना डावा विचार माहिती असतो. पण आता जर का ऐकलं तर हे फ्रेंच राज्यक्रांतीपासूनची जर का सुरुवात आहे तर मार्क्स पूर्व काळातही कोणीतरी डावे होते आणि मार्क्सच्या नंतरच्या काळातही डावे आहेत आणि आधुनिक काळामध्येही त्यांचं रूप काही आधुनिक ह्याच्यानुसार बदललेलं आहे. तर हा जो त्यांचा प्रवास आहे तो नक्की कशा तऱ्हेने घडलाय आणि मार्क्सने जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा त्याने ज्याला मराठीत आपण आहे रे नाही रे म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये बुर्जवा आणि प्रोलेटारिएट्स म्हणतात. तर अशा 2 ह्याच्यामध्ये त्याने विभागणी केली. त्याच्या पूर्वी काय होतं आणि आता नंतरच्या काळामध्ये डाव्यांच्या एकूण या विचार पद्धतीत नक्की कसा बदल झालाय ते सांगा. या प्रश्नाचं उत्तर मला थोडंसं विस्ताराने द्यावं लागेल, कारण की हा जो प्रश्न आहे त्याच्यात खूप मोठा कालखंड कव्हर झालेला आहे, प्रणवनी कव्हर केला आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्याला आपण शोषितांची चळवळ म्हणू, ही चळवळ 1493 साली सुरू झाली जर्मनीमध्ये, ज्याला बंशू मुवमेंट असं म्हटलं जातं. तेव्हा जे जमीनदार होते त्या जमीनदारांनी शेतमजूर आणि शेतकरी यांच्यावर खरोखर खूप अन्याय आणि जुलूम ते करत होते आणि ते असं येऊन त्या लोकांनी शेवटी एक उठाव केला आणि बंशू मुवमेंट सुरू केली. त्याच्यानंतर 1517 साली प्रोटेस्टंट मुवमेंट, ख्रिश्चन धर्मातला प्रोटेस्टंटिझम ज्याला आपण म्हणतो, ते सुरू झालं आणि त्याचा जो संस्थापक होता मार्टिन लुथरनी या शेतमजुरांना आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने या लोकांना ट्रीट करताय तुम्हाला देवासमोर मान खाली घालून जावं लागणार आहे. तर त्याची नैतिक शक्ती इतकी होती की जमीनदारांनी सुद्धा मान्य केलं की यांच्या काही मागण्या आम्ही मान्य करतो. त्यामुळे वाटाघाटी देवाणघेवाण या प्रक्रियेतून ते प्रश्न फार प्रमाणात तरी सुटतील अशी परिस्थिती असताना एक अतिरेकी डावा गट, थॉमस मंझर नावाचा एक मनुष्य होता, त्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी या चळवळीत उडी घेतली आणि त्याला पूर्णतः हिंसक स्वरूप दिलं. आणि जसं मी सांगितलं, अराजक आणि हिंसा हीच त्यांची कार्यपद्धती असते. त्याची सुरुवात तिथे झाली आणि त्यांनी हा एक, त्याला म्हणतो आपण, डिरेल केली. सगळी जी मुवमेंट होती ती पटरीवरनं खाली उतरवली आणि मग जमीनदारांना चांगली संधी मिळाली की हे जर इतके हिंसा करतायत तर त्याला आम्ही हिंसेने उत्तर देणार. आणि त्यांची शक्ती केव्हाही जास्ती होती, त्यामुळे त्यांनी ती चळवळ जी होती ती पूर्णतः चिरडून टाकली. आणि त्यांना सपोर्ट करणारा जो त्या प्रोटेस्टंटिझमचा प्रमुख होता, ज्याच्या नैतिक प्रभावामुळे जमीनदार तयार झाले होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जर अशा पद्धतीने हिंसा करणार असाल तर मी तुमच्या पाठीशी उभा नाही राहणार. तर ही पहिली डाव्या विचारांची सुरुवात इथे झाली आणि त्याच्यामध्ये कुठला मार्ग निवडायचा, वाटाघाटी आणि देवाणघेवाण यांचा मार्ग निवडायचा का हिंसा आणि अराजक यांचा मार्ग निवडायचा, याच्यामध्ये त्या गरीब मजुरांनी त्यांची दिशाभूल झाल्यामुळे त्यांनी हिंसेचा मार्ग निवडला आणि तिथेच हा डावा विचार हा पूर्णतः अराजक आणि हिंसा यांचा विचार ठरला. म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणं हे चुकीचं नाही आहे, पण अन्यायाविरुद्ध लढताना, आवाज उठवताना शेवटी लास्टिंग तुम्हाला सोल्युशन काढायचं असेल तर ते वाटाघाटी देवाणघेवाण या मार्गानेच निघू शकतं. हिंसा तुम्ही करायला सुरुवात केली की दुसरी बाजू पण ती हिंसा करणार आणि त्यातून फक्त अराजक निर्माण होणार, तुमचे प्रश्न कधीही सुटणार नाहीत. तर ही डाव्या चळवळींची ती तो जो क्षण होता, तो क्षण त्यांनी दुसरी बाजू निवडली असती तर कदाचित त्या चळवळीला एक वेगळी दिशा मिळाली असती असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर मग फ्रेंच राज्यक्रांती आणि पॅरिस कम्यून नावाची एक मोठी मुवमेंट झाली. या सगळ्या मुवमेंट्समध्ये असंच झालं की सर्वसामान्य लोक आपल्या न्याय्य मागण्यांसाठी चळवळ उभी करतात. ती चळवळीला यश मिळेल अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते
कारण की त्या वाटाघाटींमधनं, देवाणघेवाणीतनं, चर्चेतनं दुसऱ्या बाजूलाही थोड्याफार प्रमाणात ते पटत असतं आणि ते तयार असतात की आम्ही थोड्या तुमच्या मागण्या मान्य करू. तर पहिल्या काही मागण्या मान्य झाल्यानंतर आणखीन पुढे ती जर प्रक्रिया सुरू राहिली तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य होतील अशी परिस्थिती निर्माण होते. आणि तेव्हा एक छोटा पण कडवा गट त्या चळवळीत उडी घेतो आणि तिला पूर्णतः हिंसेचा आणि अराजकाचा मार्ग दाखवतो. हेच सतत सुरू राहिलं. फ्रेंच राज्यकांतीतही तेच झालं, पॅरिस कम्यूनच्या वेळेसही तेच झालं. आणि ह्या ज्या सगळ्या चळवळी आहेत त्यांना डाव्या लोकांनी अतिशय रोमॅन्टिसाईज केलं आहे. म्हणजे जणू काही या फार अतिशय नवी मूल्य प्रस्थापित करणाऱ्या चळवळी होत्या अशा स्वरूपाचं त्याला जे त्यांनी प्रोजेक्शन केलं आहे ते मुळात अतिशय चुकीचं आहे. ह्या चळवळी म्हणजे त्या शोषित लोकांना न्याय मिळेल अशी शक्यता जिथे निर्माण झाली तिथे त्यांनी त्याला चुकीची दिशा दिली आणि त्यांना कुठलंही यश त्या चळवळींना मिळालं नाही कधीही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर मार्क्सचा जर आपण तिथे आलो तर मार्क्सवाद आणि कम्युनिझम हे सगळं त्यांनी विचार मांडले. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं मुळात की ही शोषक आणि शोषित हा जो एक ज्याला आपण म्हणू संघर्ष बिंदू हा त्यांनी आर्थिक आधारावर ठेवला होता. तो म्हटला की भांडवलशाही आणि कामगार किंवा श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये हा संघर्ष होईल आणि याच्यामध्ये कामगारांची क्रांती जी आहे ती रक्तरंजित क्रांती असेल, ती बंदुकीच्या नळीतून येणारी क्रांती असेल. आणि ही क्रांती कुठे होईल तर त्यांनी सांगितलं की जिथे औद्योगिकरण जास्ती झालं आहे अशा देशांमध्ये, म्हणजे त्या काळी जर्मनी आणि इंग्लंड ही नावंसुद्धा त्यांनी सांगितली की या दोन देशांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही कामगारांची क्रांती होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या जगातले कामगार एक होतील आणि ते भांडवलशाही व्यवस्था उद्ध्वस्त करतील. देशांची वेगवेगळ्या देशांचं अस्तित्व राहणार नाही आणि सगळे कामगार एक होऊन भांडवलशाहीचा नाश करतील. असं त्यांनी जे प्रेडिक्शन केलं होतं तसं काहीच घडलं नाही. म्हणजे इंग्लंड आणि जर्मनी इथे क्रांती घडली नाही. क्रांती पहिल्यांदा घडली रशियामध्ये, जिथे औद्योगिकरण अजिबात झालेलं नव्हतं. तिथली व्यवस्था ही जमीनदारी फ्युडल व्यवस्था ज्याला आपण म्हणतो तशी व्यवस्था होती आणि मार्क्सच्या म्हणण्याच्या अगदी विपरीत असं तिथे घडलं. आणि ती क्रांतीसुद्धा कशी झाली ही वेगळी स्टोरी आहे. तो आज आपला विषय नाही म्हणून मी त्याबद्दल फार बोलत नाही. पण ते सुद्धा तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याचंसुद्धा किती रोमॅन्टिसायझेशन केलं आहे आणि वास्तव हे किती भीषण आणि वेगळं आहे हे आपण समजून घेतलं तर ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. पण आपण पुढे जाऊया. तर मार्क्सने असं सांगितलं होतं ते काहीच घडत नाही. म्हणजे पुन्हा पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन्ही महायुद्धांमध्ये इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, अमेरिका या सगळ्या देशातले कामगार आपल्या देशासाठी लढले. आपल्या देशासाठी त्यांनी मृत्यूलाही कवटाळलं. त्यामुळे देशप्रेम संपेल, देशांचं अस्तित्व संपेल हे जे मार्क्सचं भविष्यवाणी होती ती सुद्धा खोटी ठरली. आणि मग या कम्युनिस्ट जगतामध्ये खूप मोठं कन्फ्युजन निर्माण झालं की मार्क्सनी सांगितलेल्या ज्या गोष्टी होत्या त्यातली कुठलीच गोष्ट का घडत नाही. आणि मग जो मार्क्सवादाचा पुढचा प्रवास आहे, म्हणजे मार्क्सनी सांगितलेला जो मार्क्सवाद होता तो जर आपण क्लासिकल मार्क्सिझम म्हटलं तर त्याच्यापासून एक वेगळ्या दिशेला तो विचार जायला लागला. इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा एक अध्यक्ष होता अँटोनिओ ग्राम्स्की. तर त्यांनी आणि दुसरी जर्मनीमध्ये फ्रँकफर्ट विद्यापीठात काही प्राध्यापक होते, त्यांचा गट होता, त्याला फ्रँकफर्ट स्कूल असं म्हटलं जातं. तर या दोन्ही लोकांनी असा एक विचार मांडला, एक सिद्धांत मांडला की पाश्चिमात्य जगतातले शोषित लोक किंवा कामगार हे कम्युनिस्ट क्रांतीसाठी का तयार होत नाहीत. तर त्यांना ही जी संस्कृती आहे, पाश्चात्य संस्कृती ज्याला आपण म्हणतो, जी ख्रिश्चन धर्मावर आधारित आहे, ती संस्कृती त्यांना आपली वाटते आणि म्हणून ते त्या देशासाठी, त्या संस्कृतीसाठी जोडलेले असतात, त्याच्याशी जोडलेले असतात आणि म्हणून ते मार्क्सवादाकडे वळत नाहीत. तर याच्यावर त्यांनी सोल्युशन असं काढलं की ही जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचाच विध्वंस केला पाहिजे. आणि हा विध्वंस जो आहे तो बंदुकीच्या नळीतून येणारी ही क्रांती नसेल, ही हिंसक क्रांती नसेल, तर टप्प्याटप्प्याने रोज एक थेंब विष पाजत ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम ह्या ज्या सगळ्या या संस्कृतीला बळ देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा आपण विध्वंस केला पाहिजे. याला त्यांनी नाव दिलं लॉंग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स.
तर संस्कृतीला बळ देणाऱ्या संस्था कुठल्या? तर पहिली म्हणजे कुटुंब व्यवस्था, दुसरी म्हणजे देशप्रेम, तिसरी म्हणजे धर्मसंस्था, चौथी म्हणजे शिक्षण व्यवस्था, पाचवी म्हणजे लोकशाही. ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत की ज्याच्या आधारावर पाश्चात्य सभ्यता उभी आहे, पाश्चात्य संस्कृती उभी आहे. आणि जिथे जिथे आता याच्या पुढे मी पाश्चात्य संस्कृतीचा उल्लेख करेन तिथे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी भारताला हे लागू पडतात. कारण की भारतसुद्धा एक लोकशाही राष्ट्र आहे, भारतसुद्धा एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि भारतसुद्धा एक संस्कृतीवर आधारित राष्ट्र आहे. तर त्यामुळे संस्कृतीच्या विरुद्ध त्यांनी हे जे युद्ध सुरू केलं आहे त्याचा बळी भारतसुद्धा ठरत आलेलं आहे आणि याच्यापुढे आणखीन मोठ्या प्रमाणात ठरणार आहे. म्हणून आपण हे लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे की या ज्या सगळ्या संस्था आहेत, कुटुंब व्यवस्था, धर्मसंस्था, यांचा आम्ही विध्वंस करणार. आणि तो कसा करणार हे त्यांनी 1920-1930च्या दशकातच सगळं लिहून ठेवलेलं आहे. आपण ते वाचत नाही म्हणून आपल्याला त्याची कल्पना नसते. आणि आपण ते वाचलं तर आपल्या लक्षात येईल की किती धक्कादायक वास्तव आहे. कारण की त्यांनी जे लिहून ठेवलं आहे बरोबर त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि गेल्या 100 वर्षात त्यांनी जे ठरवलं होतं की आम्ही या संस्कृतीचा विध्वंस करू, तिला शक्ती देणाऱ्या संस्थांचा विध्वंस करू, तो विध्वंस त्यांनी कसा घडवत आणला आहे. आपण जर बघितलं तर आज पाश्चिमात्य देशांमधली कुटुंब व्यवस्था ही इतकी मोडकळीला आहे की ती कुठल्याही क्षणी कोसळून पडेल. हे आपोआप घडलेलं नाही, हे जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आणि एक व्यवस्थित योजना आखून त्यांनी घडवलेलं आहे. हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा ते वास्तव अतिशय धक्कादायक असतं. आणि जो संघर्षाचा आधार होता तो आर्थिक आधारावरून आता त्यांनी सांस्कृतिक आधारावर त्याला शिफ्ट केलं. म्हणून याला म्हणतात कल्चरल मार्क्सिझम किंवा आजच्या भाषेत त्याला म्हणतात वोकिझम. संस्कृतीचा विध्वंस करायचा, संस्कृतीला आधार देणाऱ्या संस्थांचा विध्वंस करायचा आणि तो त्या संस्थांमध्ये शिरून आतमध्ये प्रवेश करून वाळवीसारखं आतून पोखरून टाकत त्या संस्थांना इतकं कमजोर बनवायचं की एक दिवस त्या सगळ्या संस्था कोसळून पडतील आणि त्याच्याबरोबर ही सगळी संस्कृती पण कोसळून पडेल. आणि ही संस्कृती एकदा कोसळली की मग या देशांमध्ये मार्क्सवादाला प्रवेश करणं अतिशय सोपं होईल. तर आपण थोडक्यात बघितलं की मार्क्सच्या आधीपासून हा डावा विचार कसा सुरू झाला, त्याचं रोमॅन्टिसायझेशन कसं झालं आणि नंतर मार्क्सनी काय विचार मांडला आणि त्याच्यानंतर त्या विचाराला काय दिशा मिळाली, हा सगळा प्रवास आपण अत्यंत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. एकच गोष्ट त्याच्यात ॲड करतो की बरेच वेळा मला लोक विचारतात, मित्र विचारतात की तू सांगतोस असं, पण विध्वंस हे कोणाचं ध्येय कसं असू शकतं किंवा इतकं प्लॅनिंग करून 100 वर्ष कोणी एखादी संस्कृती संपवावी असा प्रयत्न कोण करेल. म्हणजे मुळात कोणी वाईट असतं याच्यावर आपला विश्वास बसत नाही. आपण काय म्हणतो की एखाद्या परिस्थितीत माणूस वाईट वागतो, पण माणूस वाईटच असतो हे आपल्याला पटत नाही. पण मार्क्सवादी लोकांकडे जर तुम्ही बघितलं आणि त्यांची मानसिकता जर समजून घेतली तर त्यांच्या मानसिकतेमध्ये द्वेष याला अतिशय महत्त्व आहे. आपल्याकडे आपण म्हणतो की देव आणि असुर अशा दोन शक्ती असतात. देव ह्या सगळ्या पवित्र आणि चांगल्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करतात, असुर हे विध्वंसक शक्तींचं प्रतिनिधित्व करतात. ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा गॉड आणि सॅटन अशाच बाजू मानलेल्या आहेत. आणि हे जे मार्क्सवादी आहेत, कार्ल मार्क्स सकट पुढचे सगळे, यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की आम्ही सॅटॅनिस्ट आहोत, आम्ही सैतानवादी आहोत. हे ते लोक स्वतःच मान्य करतात. आणि द्वेष हा आवश्यक आहे असं लेनिननी सांगितलेलं आहे, स्टॅलिननी सांगितलेलं आहे. त्याचे अनेक कोट्स मी दिलेले आहेत. लेनिन म्हणतो की द्वेष हा कम्युनिस्ट क्रांतीसाठी अतिशय आवश्यक आहे. आणि पालक जर कम्युनिस्ट नसतील तर मुलांनाही त्यांचा द्वेष करायला शिकवलं पाहिजे. म्हणजे नवे नवे संघर्ष बिंदू कसे निर्माण केले जातात आणि त्या बिंदूंवरती संघर्ष कसा घडवला जातो याच्यामध्ये मुलं आणि पालक यांनाही ते सोडायला तयार नाही. स्टालिननी असं म्हटलं होतं की एखाद्या माणसाला त्याच्या मनात एवढा विश्वास निर्माण करायचा की तो आपल्या छातीवर डोकं ठेवेल आणि मग त्याच्या पाठीत सुरा खुपसायचा, याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाही नाही. तर असं जो माणूस बोलू शकतो
आणि असं बोलणारे लोकच साधारणतः कम्युनिझमकडे अट्रॅक्ट होतात. तिसरं एकच शेवटचं उदाहरण देतो. चीनचा प्रमुख माओ त्से-तुंग, आपण नक्कीच नाव ऐकलं असेल, माओवादी म्हणून आजही आपल्याकडे लोक देशविरोधी कारवाया करतात. त्या माओ त्से-तुंगनी असं म्हटलं होतं, तो म्हणतो की मी 8 वर्षाचा असताना आमच्या गावात एक कन्फ्युशियसचं मंदिर होतं. कन्फ्युशियस हा प्राचीन चिनी तत्त्वज्ञ होता. ते कन्फ्युशियसचं मंदिर होतं आणि मला एकच अतिशय मनापासून तीव्र इच्छा होती की हे मंदिर मुळापासून उघडून टाकावं. आता ज्याला 8व्या वर्षी असं वाटतं, इतका तीव्र द्वेष जो या माणसाला 8व्या वर्षी वाटू शकतो, त्याची मानसिक जडणघडण आणि रचना काय आहे हे आपण समजून घेतलं तर आपल्याला कळतं की विध्वंस हे यांचं उद्दिष्ट कसं असू शकतं. तर हे कधीही विसरता कामा नये की ह्या लोकांचं मुळात मानसिक रचनाच अशी आहे की त्यांना विध्वंस आणि अराजक याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. खरंच हे ऐकायलाच खूप भयानक आहे आणि विचार करायला तर म्हणजे अशक्य. आमच्या विचार करण्याच्या शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. कारण असं होतं की जे डावे म्हणून ओळखले गेलेले लोक बघतो आत्ताच्या काळामधले, त्यांच्या तोंडामध्ये सातत्याने स्वातंत्र्य, समानता, बंधुता, संविधान खतरे में अशा प्रकारचे शब्द असतात. किंवा जणू काय आपण फार व्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत असंही असतं. इनफॅक्ट मी आपल्या व्याख्यानाच्या दृष्टीने तयारी करण्याकरता म्हणून योगेंद्र यादवांचं एक व्याख्यान ऐकत होतो, व्हॉट डज इट मीन टू बी लेफ्ट इन द मॉडर्न सोसायटी. त्याच्यात जिस्ट त्यांनी असं घेतलेलं होतं की द पर्सन हू कॅन रेज द क्वेश्चन्स मे इट बी अगेन्स्ट द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया इटसेल्फ. साधारणपणे जिस्ट असा होता. तर दॅट पर्सन कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज लेफ्ट. तर त्याच्यामुळे माझ्या मनात खरं म्हणजे नवीन प्रश्न तयार होत होता की जर एखादी शासन व्यवस्था स्वतःच डावी असेल आणि जर एखाद्या माणसाने त्या शासन व्यवस्थेच्या विरुद्धच प्रश्न केला, तर डाव्या शासन व्यवस्थेविरुद्ध प्रश्न करणारा सुद्धा डावा म्हटला जाऊ शकतो का? आधी मुळात हा पॅराडॉक्स जो आहे हा कसा सोडवता येईल? आणि मग त्याच अनुषंगाने पुढे मार्क्सने किंवा डाव्यांच्या मनामध्ये असलेली, कारण नुसता विध्वंस, पण विध्वंसानंतर कुठली तरी राज्यव्यवस्था निर्माण ते करू शकतात का? किंवा काय करायची होती जी ज्याचा मार्क्सने विचार केला? कारण हा पण लोकशाही च्या विरुद्ध असलेला सुद्धा एक प्रकारचा लढा बघतो की आपली व्यवस्था जी आहे ती सत्तेच्या डिव्हिजन ऑफ पॉवर्सवरती आहे, डिसेंट्रलायझेशन आहे. तर अशा प्रकारची काही तत्व डाव्या विचारांमधनं दिसतात का? याच्यात मुळात प्रश्न असा आहे की डावी शासन व्यवस्था असेल तर त्याला प्रश्न कोणी विचारू शकेल अशी शक्यताच नाही आहे. त्यामुळे डाव्या शासनाला जर प्रश्न विचारला तर तो डावा ठरेल का, हा प्रश्नच मुळात गैरलागू आहे. कारण की डाव्या शासन व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची मुभाच नाही आहे. कारण डिसेंट्रलायझेशन आपण म्हणतो त्याच्यावर लोकशाही आधारित असते, पण मार्क्सवादी शासन व्यवस्था ही पूर्णतः केंद्रीकरणावर आधारित असते. म्हणजे फक्त शासन आणि अत्यंत बलशाली आणि तुमच्या प्रत्येक वैयक्तिक आयुष्यात दखल देणारं आणि त्या आयुष्यातल्या प्रत्येक पैलूला कंट्रोल करणारं शासन म्हणजे मार्क्सवादी शासन व्यवस्था किंवा कम्युनिस्ट शासन व्यवस्था. त्यामुळे तिथे प्रश्न वगैरे विचारणं हे काही शक्य नाही मुळात. हा एक भाग झाला. बाकी दुसरं काय तुझा प्रश्न होता? लोक डाव्यांच्या शासन व्यवस्थेमध्ये प्रश्न विचारणं शक्य नाही हे कळलं, पण मुळात डावी शासन व्यवस्था म्हणजे अस्तित्वात काय, किंवा लोकशाही आणि डावी शासन व्यवस्था यांच्यात काय फरक आहे? आणि मार्क्सला काय इमॅजिन केलं होतं त्याने की मला हे अशा प्रकारची शासन व्यवस्था द्यायची, असं काही केलं होतं का? 1918 साली जेव्हा रशियात राज्यक्रांती घडवण्यात आली, लादण्यात आली, जी शोषितांची उत्स्फूर्त क्रांती होती, असा जो आपल्याला अतिशय रोमॅन्टिक चित्र उभं केलेलं आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. ती वर्ण लादलेली क्रांती होती. ज्यांनी प्रत्यक्ष क्रांती केली ते डावे नव्हतेच, ते सर्वसाधारण लोक होते आणि त्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ती चळवळ केलेली होती. त्याच्यात त्यांनी नंतर उडी घेतली आणि त्या लोकांनाही बाजूला सारून यांनी ते शासन आपल्या ताब्यात घेतलं. तर ते लेनिननी जेव्हा ते सगळं त्यांचं सरकार तिथे प्रस्थापित झालं तेव्हा त्यांनी मार्क्सचे विचार प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. आणि त्याच्यात त्यांनी काय केलं की सगळ्या उद्योगांचं सरकारीकरण केलं, खाजगी उद्योग नाही. शेती,
चं सार्वत्रिकीकरण केलं. कोणी कुठे काम करायचं हे सरकार ठरवणार. इंटेलेक्च्युअल ज्याला आपण म्हणतो, प्राध्यापक, विचारवंत, लेखक यांना छळछावण्यांमध्ये टाकून दिलं. कोणाला किती ब्रेड मिळणार, कोणाला किती मोबदला मिळणार हे सगळं सरकार ठरवणार. तुमचं काम, तुमची जिद्द, तुमची गुणवत्ता, तुमची कार्यक्षमता याच्यावर काहीही अवलंबून नाही. सरकार म्हणेल त्याला जास्ती ब्रेड मिळणार, सरकार म्हणेल त्याला कमी ब्रेड मिळणार. या सगळ्या परिस्थितीत असं झालं की कुठलं मोटिवेशनच राहिलं नाही काम करण्यासाठी. काम कशासाठी करायचं? मग सरकारी लोकांना खुश करणं, त्यांना पटवणं आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त गोष्टी काढून घेणं, अशा पद्धतीची सगळी व्यवस्था तिथे निर्माण झाली. शेतकऱ्यांना माहिती होतं की आपल्याला सगळं आपलं उत्पादन जे आहे ते सरकार जमा करायचं आहे. मग ते काही चोरून बाजूला काढून ठेवू लागले. त्यांनी पहिल्यांदा बार्टर सिस्टीम सुरू केली. पैसा हा विचार त्यांनी काढूनच टाकला, पैसे नाहीतच. मग शेतकरी काय म्हणायचे की त्याला थोडंसं धान्य मी बाजूला ठेवतो, म्हणजे मला ते देऊन त्याच्या बदल्यात काहीतरी घेता येईल. कारखान्यात काम करणारे मजूर म्हणायला लागले की माझं काम करून तरी काय उपयोग, कारण की शेवटी पैसे किती मिळणार हे काही त्या कामावर ठरत नाही आहे. अशा प्रकारे सगळं ते मार्क्सच्या स्वप्नातलं जे राष्ट्र होतं ते लेनिननी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याचे परिणाम इतके भयानक झाले की ती पूर्ण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळून पडली. तुम्ही विचार करा की काम करून जर काही फायदाच होत नसेल तर कोण काम करणार? आणि काम केलं नाही, प्रत्येक माणसाने जर काम करणं थांबवलं तर अर्थव्यवस्थेची चाकं पुढे चालणार तरी कशी? कारण की अर्थव्यवस्था कशी चालते? माणूस स्वतःच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त काम करतो, त्यातनं जास्तीत जास्त पैसे मिळवतो, त्यातनं ते पैसे खर्च करतो, त्यामुळे उद्योगांना चालना मिळते. काही प्रमाणात तो ते सेव्हिंग करतो, त्या सेव्हिंगमधनं सुद्धा अर्थव्यवस्थेला बळ मिळतं, त्यातनं गुंतवणूक होते. त्यामुळे हे जे सगळं चक्र आहे, आकांक्षा, त्यासाठी केलं जाणारं काम, त्याच्या पूर्तीसाठी केला जाणारा खर्च, कुटुंबासाठी केलेलं सेव्हिंग, त्या सेव्हिंगमधनं केलेली बचत, त्या बचतीतनं होणारी गुंतवणूक आणि त्यातनं पुन्हा निर्माण होणारे नवीन नवीन उद्योग, हे सगळं चक्रच जर थांबलं तर अर्थव्यवस्थाही थांबलीच. आणि तसंच झालं. आणि त्यावेळी 2021-22 साली रशियामध्ये एक मोठा प्रचंड दुष्काळ पडला आणि आधीच ही जी मोडकळीला आलेली अर्थव्यवस्था होती ती या दुष्काळात त्या देशावर इतकी भयंकर परिस्थिती आली की तरुण मुलांच्या टोळ्या शहराच्या गल्लीगल्लीतनं फिरायला लागला आणि जे समोर येईल ते लुटायला त्यांनी सुरुवात केली. शेतकऱ्यांनी आपली घरदारं विकून ते सायबेरियाकडे निघून जायला लागले आणि सगळा देश हा पूर्णतः कोलॅप्स व्हायची परिस्थिती आली. एका संशोधकांनी असं लिहिलंय की माणूस माणसाला खायला सुद्धा लागला, इतकी भयंकर परिस्थिती. त्याचाही मी उल्लेख मराठीमध्ये तो अजून झालेला नाही, पण माझ्या इंग्लिश पुस्तकामध्ये तो उल्लेख केलेला आहे की कोणी हे शोधून काढलं आणि कोणी त्याच्या शेकडो उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे नवा माणूस निर्माण करणं तर सोडाच, पण माणसाला जनावरांच्या पातळीवर या मार्क्सवादी अर्थव्यवस्थेने आणून ठेवलं असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि त्याच्यानंतर लेनिनला हे सगळं बंद करून पुन्हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचीच तत्त्व त्याला प्रत्यक्षात आणावी लागली. त्याच्यानंतर जेव्हा स्टालिनने पुन्हा हाच प्रयोग केला, पुन्हा तेच झालं, पुन्हा अर्थव्यवस्था कोलॅप्स झाली, त्यालासुद्धा पुन्हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्याच सुधारणा कराव्या लागल्या. त्यामुळे त्याच्यापुढे फक्त दाखवायला कम्युनिझम, पण प्रत्यक्षात मात्र मार्क्सनी सांगितलेलं कुठलंही आर्थिक धोरणं कधीही राबवता आली नाही आणि ते आजपर्यंत जगात कुठेही यशस्वी झालेले नाही. म्हणजे आपण हे नक्की लक्षात घेतलं पाहिजे. ते नेहमी असं सांगतात की आपला मूळ विचार चांगला आहे, बरोबर आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन चुकलं आणि आता पुढच्या वेळेस आपण ते इम्प्लिमेंटेशन चांगलं करू, म्हणजे मग मार्क्सवाद आपला यशस्वी होईल, आपला देश सुखी होईल, समृद्ध होईल. पण आजपर्यंत असं कधीही कुठेही घडलेलं नाही की मार्क्सवादावर आधारित अर्थव्यवस्था आणि देश हा यशस्वी झाला, चांगला झाला, समृद्ध झाला, असं कुठेच घडलेलं नाही. म्हणजे कधीतरी हे मान्य करावं लागणार आहे की मार्क्सवाद हे एक मृगजळ आहे आणि हे कम्प्लिटली फेल्युअर आहे. हे बहुतेक जगांनी मान्य केलं, पण अनेक मार्क्सवादी आहेत की ते अजूनही हे सांगण्याचा प्रयत्न करतात की इम्प्लिमेंटेशन चुकलं, पण आता आम्ही जे करणार आहोत
त्या पद्धतीने मात्र हा मार्क्सवाद यशस्वी होणार आहे. त्याच्यावर आपण कधीही विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, कारण की रशियापासून व्हेनेझुएलापर्यंत अनेक उदाहरणं आहेत की तिथे फक्त दारिद्र्य, अराजक आणि विध्वंस एवढंच या व्यवस्थेतनं घडलेलं आहे. खरंच हे काही गोष्टी या अनुत्तरित राहतात, अनाकलनीयच राहतात, की पार क्युबापासून नॉर्थ कोरियापर्यंत, आणि हे सगळे देश वेगवेगळ्या काळामध्ये कम्युनिस्ट झालेले होते. ईस्टर्न युरोप असू दे किंवा कोरिया असू दे, या सगळ्यांनी त्याचे चटके भोगलेले आहेत. तरीसुद्धा भारतातल्या अनेक संस्थांमध्ये आपण हे ऐकतो की मार्क्सिझमबद्दलचं गोडवे गायले जाणं किंवा त्यांच्या शब्दांमध्ये समता वगैरे असणं हे खरंच एक आयरनी म्हणावी अशी गोष्ट ऐकायला येते. सर, तुम्ही बोलताना आता एक असा उल्लेख केलात की बऱ्याचदा डाव्यांकडनं हे सांगितलं जातं की आपण पुढच्या वेळेला त्याची योग्य अंमलबजावणी करू, आपण पुन्हा एकदा जेव्हा हे करू तेव्हा आपण योग्य तऱ्हेने त्याचं इम्प्लिमेंटेशन करू. तर या अंमलबजावणीच्या संदर्भात आम्हाला अधिक माहिती घ्यायला आवडेल, की ज्याचा उल्लेख तुम्ही आधी केलात, लॉंग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स, तो नक्की काय आहे? त्याच्यामध्ये जे तुम्ही 5 स्तंभ सांगितलेत, त्यांच्यामध्ये नक्की कशा तऱ्हेने कुटुंब, धर्म, शिक्षण ह्या वेगवेगळ्या ज्या आपल्या सामाजिक संस्था आहेत, त्यांच्यामध्ये नक्की शिरकाव कसा केला, कशा तऱ्हेने केला जातो, किंवा यांचा वापर ते नक्की कशा तऱ्हेने करून घेतात, ते आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. आणि मला सगळ्या श्रोत्यांसाठी एक खरं सांगायचं होतं, की इथून पुढे मला माहिती नाही की आपण पॉलिटिकली किती करेक्ट ऐकू, पण फॅक्च्युअली नक्की करेक्ट ऐकणार आहोत त्याच्याबद्दल मला आता नक्की विश्वास निर्माण झाला आहे. तेव्हा सगळ्या श्रोत्यांना एक विनंती आहे की अस्मिताताई आणि भावना काकू या दोघींना जर आपण बाजूला ठेवलं तर सरांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेऊ शकू आणि आपल्याला त्याचा अर्थही अधिक चांगल्या तऱ्हेने कळेल. प्रणव, तू अगदी बरोबर बोललास. पॉलिटिकली इनकरेक्ट बोलणं हेच माझं काम आहे आणि ते मी सतत करत असतो. लॉंग मार्च टू द इन्स्टिट्यूशन्स हा त्यांनी कशा पद्धतीने राबवला आणि तो कशा पद्धतीने यशस्वी केला, मी तुम्हाला सांगितलं होतं की 1920-1930च्या दशकात त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे. आणि तेव्हा विली मंझेनबर्ग नावाचा एक फ्रँकफर्ट स्कूलचा प्राध्यापक होता. त्यांनी असं लिहिलेलं आहे की वी विल मेक द वेस्टर्न सिव्हिलायझेशन स्टिंक, म्हणजे पाश्चात्य सभ्यतेची दुर्गंधी येऊ लागेल अशा योजना आम्ही राबवू. आणि तशाच योजना त्यांनी राबवल्यात आणि आज खरोखर पाश्चात्य सभ्यतेची दुर्गंधी येते असंच आपल्याला दिसतंय, आपण त्याचा अनुभव करतोय. तर हा खूप मोठा विषय आहे. मी त्यातली काही थोडीशी उदाहरणं आपल्याला देतो. पहिलं उदाहरण हे आहे की कुटुंब व्यवस्थेचा नाश त्यांनी कसा केला. कारण की पहिला त्यांचा अटॅक जो होता तो कुटुंब व्यवस्थेवरती होता. कुटुंब व्यवस्था टिकली नाही पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी 4 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट म्हणजे अतिरेकी व्यक्तिवाद. आपण आज बघतो की मला माझी स्पेस पाहिजे. स्पेस पाहिजे हे बरोबर आहे, पण त्याचा अतिरेक जर झाला तर कुटुंब विभाजित होतं, उद्ध्वस्त होतं. आणि यासाठी त्यांनी सरकारवरती प्रेशर आणायला सुरुवात केली की तुम्ही वेलफेअर स्कीम्स जास्तीत जास्त राबवल्या पाहिजे. म्हणजे सिंगल मदर असेल तर तिला सरकारने पूर्ण सपोर्ट केलं पाहिजे. वृद्ध लोक असतील तर त्यांना सरकारने पूर्ण सपोर्ट केलं पाहिजे. त्या वरवर बघता या चांगल्या आणि सद्गुणी अशा मागण्या आहेत असं वाटतं, पण त्याच्या मागे जर आपण थोडा विचार केला तर कुटुंबातनं आपल्याला काय मिळतं? आपल्याला आर्थिक आधार मिळतो, भावनिक आधार मिळतो आणि एक आपलेपणाची भावना मिळते. तर यातला आर्थिक आधार जो आहे तो जर त्याच्यासाठी कुटुंबावर अवलंबून राहणं जर गरजेचं राहिलंच नाही तर कुटुंबापासून लांब जाण्याला एक तुम्हाला तेवढं सोपं होतं. त्यामुळे वेलफेअर स्कीम्समुळे असं झालं की कुटुंबापासून लांब जाणं शक्य झालं. पुढच्या इतर काही गोष्टी आपण ऐकाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की बाकीच्याही गोष्टी त्यांनी काढून घेतल्या. आणि आज आपण जर बघितलं तर युरोपियन पाश्चिमात्य समाजात, अमेरिका, युरोप सगळीकडे एक प्रकारचं एलिएनेशन अँड होपलेसनेस असं आपण त्याला म्हणू. म्हणजे एक तुटलेपणाची भावना, आणखीन होपलेसनेसला आपण काय म्हणू, निराशावादी भावना. तुटलेपणाची भावना आणि निराशावाद यांनी तो सगळा समाज अतिशय ग्रस्त झालेला आहे. आणि त्याचं मूळ हे आहे की अतिरेकी व्यक्तिवाद. यामुळे आपण कुटुंबापासून दूर गेलो, कुटुंबाची आपल्याला गरज वाटेनाशी झाली
आणि त्यामुळे जी ती तुटलेपणाची भावना निर्माण झाली. शेवटी आज आपण जोडले कशामुळे राहतो? आपल्या कुटुंबामुळे. आणि ही भावना जी आहे ती आपण गृहीत धरतो, त्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. पण आपण विचार करून बघा की कुटुंब सोडून दिलंय मी, की मला नको काही, मला कोणाचं बंधन नको, मला माझा इंडिव्हिज्युअलिझम पाहिजे. तर काही वर्षानंतर त्याची परिणती कशामध्ये होते? तर त्याची परिणती फक्त तुटलेपणामध्ये होते. त्याची परिणती फक्त निराशावादात होते. तर हा काय म्हणतो त्याला आपण अतिरेकी व्यक्तिवाद. आणि थोडेच थांबवतो पण ह्याच्यात मला एक आयरनी दिसते कारण आपण आधी असं ऐकलं होतं की ते एका व्यक्तीकडे केंद्रित होते राज्य शासन व्यवस्था. म्हणजे ज्या लोकांची राज्य शासन व्यवस्था एका व्यक्तीकडे केंद्रित होते ते लोक व्यक्ती स्वातंत्र्यासाठी अधिक अतिरेकी भर देतात. हा खूप मोठा याच्यातला पॅराडॉक्स आहे, ही आयरनी आहे इथे. हा फारच चांगला प्रश्न आहे आणि हे तुझ्या लक्षात आलं, फार चांगली गोष्ट आहे. कम्युनिस्ट राजवट जिथे असते तिथली त्यांची भूमिका आणि लोकशाही देशातली त्यांची भूमिका याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. ओके. म्हणजे एकदा कम्युनिस्ट सरकार आलं की या सगळ्या गोष्टी विसरल्या जातात आणि मग तिथे सरकार म्हणेल तेच तुम्हाला ऐकावं लागतं. आणि सरकार म्हणजे एक माणूस, कधी लेनिन, कधी स्टॅलिन, कधी माओ, कधी पॉलपॉट, कधी किम नॉर्थ कोरियाचा, यांच्या म्हणण्याप्रमाणेच तुम्हाला चालावं लागतं. पण लोकशाही देशांचा विध्वंस करण्यासाठी, तिथे अराजक माजवण्यासाठी मात्र ते पूर्णपणे वेगळ्या गोष्टी राबवतात, वेगळ्या कल्पना राबवतात. आणि ज्या क्षणी कम्युनिस्ट सरकार येईल त्या क्षणी हे मागचं सगळं पुसलं जातं. व्यक्ती स्वातंत्र्य आणि पुढच्या इतर गोष्टी आपण त्याबद्दल बोलू, ह्या सगळ्या गोष्टींना कुठलाही स्कोप राहत नाही, कुठलीही जागा राहत नाही. तर हा एक प्रकार आहे. तर त्यामुळे आपण येऊया त्याच्याकडे. पहिलं झालं अतिरेकी व्यक्तिवाद. दुसरा म्हणजे विकृत स्वरूपातला स्त्रीवाद. म्हणजे स्त्रियांना बरोबरीचं स्थान असलं पाहिजे, निश्चित असलं पाहिजे. आणि अमेरिकेत पहिल्यांदा फेमिनिस्ट मुवमेंट जी सुरू झाली, स्त्रियांची मुवमेंट जी सुरू झाली, ती अतिशय रास्त मागण्यांसाठी सुरू झाली, अतिशय योग्य मागण्यांसाठी सुरू झाली. आणि ज्यांनी ती सुरू केली त्यांना कुटुंबाचा विध्वंस अपेक्षित नव्हता. त्यांचं एवढंच म्हणणं होतं अमेरिकेत स्त्रियांना मतदानाचा पण अधिकार नव्हता, त्यासाठी पण त्यांना लढावं लागलं. चर्चमध्ये सुद्धा त्यांना इक्वल स्थान नव्हतं, त्यासाठी त्यांना लढावं लागलं. तर त्यांचं योग्यच होतं, त्याला सफ्रेज मुवमेंट असं म्हणतात आणि ते रास्तच होतं. पण मी जसं सांगितलं की संघर्ष बिंदू निर्माण करायचा आहे, तर कम्युनिस्ट लोकांना याच्यात अतिशय चांगला तयार संघर्ष बिंदू दिसला की स्त्रियांना जर आपण भडकवलं आणि स्त्री विरुद्ध पुरुष असं जर या फेमिनिस्ट मुवमेंटला स्वरूप दिलं तर यातनं खूप मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो. ते संघर्षाच्या शोधात असतात. आंदोलनजीवी असं जे मोदीजींनी वर्णन केलं ते काही चुकीचं नाही. कुठे ना कुठेतरी संघर्ष ते शोधत असतात. आणि आपण इथेही बघतो की अनेक मुवमेंट ज्या आहेत त्या सर्वसामान्य लोक सुरू करतात आणि नंतर हे लोक त्याच्यात उडी घेतात. तर या फेमिनिस्ट मुवमेंटमध्ये सुद्धा त्यांनी हेच केलं. त्या स्त्रियांना त्याला स्वरूप असं दिलं की स्त्री आणि पुरुष एकमेकांचे शत्रूच आहेत. आणि आज इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे की स्त्रिया असं म्हणतात की आम्हाला पुरुषाची काही गरजच नाही, कुठल्याच गोष्टीसाठी गरज नाही, इथपर्यंत आलेलं आहे. आणि त्याच्यात मी काही उदाहरणं दिली आहेत की केट मिलेट नावाची एक स्त्री होती जिने या प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणात विकृतीकरण केलं स्त्रीवादाचं. तर ती आणि तिच्या मैत्रिणींनी एकदा शपथ घेतली होती आणि ती शपथ काय होती हे जर आपण वाचलं तर आता सगळं मला सांगता येणार नाही. पण त्याचं सार हे होतं की आपण कशासाठी जमलो तिथे, तर क्रांती करण्यासाठी. क्रांती म्हणजे काय, कुठली क्रांती, तर सांस्कृतिक क्रांती. सांस्कृतिक क्रांती आपण कशी करणार, तर पुरुषाचं महत्त्व नष्ट करून. पुरुषाचं महत्त्व नष्ट आपण कसं करणार, तर अतिरेकी लैंगिकता आणि ट्रान्सजेंडरिझम याला बढावा देऊ, सेम सेक्स मॅरेजेसला बढावा देऊ. तर हा जो विकृत रूप त्यांनी दिलं स्त्रियांच्या चळवळीला, फेमिनिझमला, त्यांनी कुटुंब व्यवस्थेवर फार मोठा आघात झाला. स्त्री आणि पुरुष जर एकत्र राहणं त्यांना शक्यच नसेल, स्त्री आणि पुरुष हे शत्रूच आहेत एकमेकाचं असं वाटत असेल, तर मग कुटुंब व्यवस्था राहणार तरी कशी. आणि तेच आज आपल्याला पाश्चात्य जगतात होताना दिसतं. त्यात त्यांनी आणखीन एक गंमत अशी केली आहे की स्त्रियांना ते म्हणतात की प्रत्येक गोष्ट पुरुष जी करतात ती तुम्ही केलीच पाहिजे. तेही मी म्हणतो ठीक आहे,
पण पुरुष करतात तशीच केली पाहिजे. म्हणजे स्त्रियांना जास्तीत जास्त पुरुषी बनवणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि दुसरीकडे तुम्ही लक्षात घ्या, हे आपण बघत असतो पण आपल्याला अनेकदा लक्षात येत नाही. त्यांनी अशी एक टर्म काढली आहे, टॉक्सिक मॅस्क्युलॅनिटी. म्हणजे पुरुषत्व जे आहे ते अतिशय टॉक्सिक किंवा जहरी आहे अशा पद्धतीने ते पुरुषत्वाचं वर्णन करतात. आणि त्यामुळे आज पाश्चिमात्य जगतातले जे पुरुष आहेत ते स्वतःच्या पुरुषत्वाची लाज बाळगायला लागलेले आहेत. आपण आपलं पुरुषत्व दाखवणं किंवा मॅनलीनेस दाखवणं हा जणू काहीतरी एक भयंकर गुन्हा आहे अशा स्वरूपाचा विचार त्यांच्या मनात रुजवण्यात आलेला आहे. म्हणजे स्त्रियांना पुरुषी बनवायचं आणि पुरुषांना बायकी बनवायचं, यातून पुन्हा कुटुंब व्यवस्थेचाच घात होत असतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा विकृत स्वरूपातला स्त्रीवाद हे दुसरं झालं. मी थोडक्यात सांगतोय, खूप मोठा विषय आहे. तिसरी गोष्ट अशी, ज्याला म्हणतात सेक्शुअल रिव्होल्युशन. 1960च्या दशकात खूप मोठी विद्यार्थी चळवळ झाली आणि हे विद्यार्थ्यांचे जे प्रेरणा देणारे होते ते हे फ्रँकफर्ट स्कूलचे प्रोफेसर होते. ते फ्रँकफर्ट स्कूलचे जे जर्मनीतले लोक होते ते दुसऱ्या महायुद्धात हिटलरने त्यांना हाकलून दिलं जर्मनीतनं. ते अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात जाऊन ते तिथे प्रस्थापित झाले आणि नंतर सगळ्या विद्यापीठांमध्ये ते पसरले आणि अमेरिकेतल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी आपला कब्जा मिळवला. आणि त्यांनी या मुलांना शिकवलं की तुम्ही कुठलाही अधिकार मानू नका, आईवडिलांचं ऐकू नका, शिक्षकांचं ऐकू नका, तुम्ही बंड करा, उठाव करा. आणि तो एक खूप मोठी चळवळ झाली, विशेषतः अमेरिका आणि फ्रान्स इथे. आणि त्या लोकांनी सगळे नियम झुगारून द्यायचं ठरवलं आणि तिथपासून सेक्शुअल रिव्होल्युशन सुरू झालं. म्हणजे कोणीही कोणाशीही संबंध ठेवावे, त्याला कुठल्याही प्रकारची आडकाठी असू नये. तेव्हा हिप्पी अशी एक जमात निर्माण झाली होती, आपल्याला आठवत असेल सिनियर लोकांना. तर हा जो सगळा हिप्पीवाद होता तो त्यातनंच निर्माण झाला होता. आणि त्याचं मूळ असं होतं की सेक्स हा ओपन असला पाहिजे, फ्री असला पाहिजे, त्याच्यावर कुठलीही बंधनं असू नये. तर हा एक सेक्शुअल रिव्होल्युशन हा प्रकार झाला की त्याला त्यांनी ठरवून मोठ्या प्रमाणात त्याला बढावा दिला, चालना दिली. कुटुंब कशावर आधारित असतं, ते मुख्यतः विश्वासावर आधारित असतं, एकमेकावरच्या कॉन्फिडन्सवरती आधारित असतं. तोच जर तुटला तर कुटुंब व्यवस्था टिकून राहणं अशक्य. आणि सेक्शुअल रिव्होल्युशनमधनं सुद्धा पुन्हा हेच घडलं. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात घातक अशी गोष्ट ती मी थोडीशी आपल्याला विस्ताराने सांगणार आहे, ती म्हणजे ट्रान्सजेंडरिझम. हे आपण कृपया ऐका, कारण हे अतिशय महत्त्वाचं आणि आपल्या पण दाराशी येऊन ठरलेलं आहे, म्हणून हे ऐकणं अतिशय आवश्यक आहे. त्याचा अर्थ असा की आपल्याला सगळेच आपण जाणतो की स्त्री आणि पुरुष या दोन वेगळ्या जीवशास्त्रीय आयडेंटिटीज आहेत. बायोलॉजिकली डिफरंट आयडेंटिटीज. हे शास्त्र आहे, सायन्स आहे. म्हणजे XX क्रोमोझोम असेल तर ती स्त्री आणि XY क्रोमोझोम असेल तर तो पुरुष. म्हणजे हे बायोलॉजिकली ह्या दोन आयडेंटिटीज किंवा दोन ओळखी वेगळ्या आहेत, हे उघड आहे. पण हेच त्यांनी धाब्यावर बसवलं. ते म्हणतात की व्यक्तीचं जे जेंडर असतं ते समाजाने त्याला दिलेलं असतं. स्त्री आणि पुरुष ह्या दोन वेगळ्या बायोलॉजिकल आयडेंटिटीज नाहीच आहेत. तुमचं जेंडर जे आहे ते तुम्हाला ॲट युअर बर्थ तुमचे पेरेंट्स आणि तुमचे डॉक्टर तुम्हाला ते जेंडर देतात. आणि एकदा कोणीतरी ते आपल्याला दिलंय म्हटल्यानंतर ते नाकारण्याचा आपल्याला अधिकार असला पाहिजे. त्याला ते ट्रान्सजेंडर राईट्स असं म्हणतात. आणि एकदा राईट्स म्हटलं, पाश्चात्य समाज जो आहे तो राईट्स ओरिएंटेड सोसायटी आहे. आपला भारतीय समाज जो आहे तो ड्युटी ओरिएंटेड सोसायटी आहे. आपण आपल्या कुटुंबाप्रती आपल्या काहीतरी कर्तव्य आहेत असं मानतो. पाश्चात्य समाज म्हणतो की माझ्या हक्क आहेत. तर जेव्हा ट्रान्सजेंडर राईट्स हा शब्द आला तेव्हा मग त्याला विरोध करणं हे अशक्य झालं. आणि आज ते असं म्हणतात की व्यक्तीला जे समाजाने जेंडर दिलंय ते त्याला हवंय की नको हे त्याला वयाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षीच कळतं. आणि म्हणून ते आता प्री प्रायमरी स्टेजला मुलामुलींना शिकवतात की तुम्हाला जे जेंडर दिलंय ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते बदलू शकता. तर हे किती भयंकर आहे हे आपण समजून घ्या. 12 वर्षाची एक मुलगी असेल आणि तिला जर वाटलं
की मला मुलगा व्हायचा आहे, मला मुलगी नाही आहे, तर ती हार्मोनल ट्रीटमेंट आणि सेक्स चेंज ऑपरेशन करून ती मुलगा बनू शकते. आणि यासाठी पालकांच्या परवानगीची गरज नाही. पालकांनी जर याच्यावर काही ऑब्जेक्शन घेतलं तर पालकांवरती खटले दाखल केले जातात. म्हणजे पालक आणि त्यांची मुलं यांच्यामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण केलं जातं. कुटुंब व्यवस्था कशी टिकून राहणार? आणखीन पुढे खूप गोष्टी आहेत. याच्या पुढची गोष्ट अशी आहे की जेंडर हे हा एक स्पेक्ट्रम आहे असं ते म्हणतात. म्हणजे आज मला असं वाटू शकतं की मी पुरुष आहे, उद्या मला असं वाटू शकतं की मी स्त्री आहे. आणि असं जर मी म्हटलं तर या सगळ्या समाजाने आणि शासनाने मान्य केलंच पाहिजे, नाही तर माझ्या ट्रान्सजेंडर राईट्सवरती तुम्ही आघात करता. मग एखाद्या पुरुषाला जर असं वाटलं तो स्त्री आहे तर त्याला स्त्रियांची वॉशरूम वापरण्याची सुद्धा परवानगी असली पाहिजे. मला क्षमा करा, मी फार जरा स्पष्ट बोलतोय, पण हे सगळ्यांनी समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. त्या वॉशरूममध्ये त्याला जाऊ दिलं पाहिजे. म्हणजे ट्रान्सजेंडर राईट्स महत्त्वाचे आहेत, पण स्त्रियांचे प्रायव्हसी राईट्स मात्र महत्त्वाचे नाही. आणखीन पुढे जाऊन त्याला जर वाटलं की मी स्त्री आहे तर मला स्त्रियांच्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा भाग घेता आला पाहिजे. आता नुकतंच आपण नक्की सगळ्यांनी वाचलं असेल की एका बॉक्सरने, तो पुरुष होता, आता ते सिद्धही झालं, त्याने एका स्त्रीला 50 सेकंदात इतकं मारलं बॉक्सिंगच्या फाईटमध्ये की ती फार रडायला लागली अक्षरशः. आता शॉटपुट आहे, गोळाफेक, त्याच्यात जर तुम्ही एखाद्या पुरुषाला उतरवलं, तो म्हटला मी स्त्री आहे आणि तुम्ही त्याला उतरवलं, तर स्त्रियांचं जे विश्व आहे सगळं स्पोर्ट्सचं, ते त्यांनी गेल्या 100 वर्षात इतक्या मेहनतीने जिद्दीने उभं केलेलं आहे, ते आज कोसळायच्या मार्गावरती आहे. लंडनमध्ये 2-3 वर्षापूर्वी अशी एक केस घडली की एक सिरियल रेपिस्ट की जो परत परत रेपमध्ये त्याला शिक्षा झालेली आहे, त्यांनी तुरुंगात असं जाहीर केलं की मी स्त्री आहे आणि मला आता स्त्रियांच्या सेलमध्ये ठेवलं पाहिजे. आणि ते ऐकून त्याला ठेवण्यात आलं, ही सगळ्यात धक्कादायक बाब आहे. तर विली मंसेनबर्गनी जे म्हटलं होतं की वी विल मेक द वेस्टर्न सिव्हिलायझेशन स्टिंक, त्याचीच ही उदाहरणं आहेत की त्यांची खरोखर दुर्गंधी यायला लागलेली. त्याच्या पलीकडे आणखीन एक गोष्ट आहे, त्याला म्हणतात क्विअर. LGBT मधला क्यू जो आहे त्याला म्हणतात क्विअर. क्विअर म्हणजे असं की ते म्हणतात की आय एम नॉट अ मॅन, आय आयडेंटिफाय मायसेल्फ ॲज अ वुमन. तर असंही होऊ शकतं की मी असं म्हणू शकतो की आय आयडेंटिफाय मायसेल्फ ॲज अ कॅट, आणि हेही तुम्हाला मान्य केलं पाहिजे, तुम्ही मान्य केलं पाहिजे. तुम्ही कदाचित व्हिडिओ बघितला असेल जर्मनीतला, एक 25 मुलं मुली रात्री कुत्र्यासारखं भुंकायला लागली अचानक, आणि ते म्हणले वी आयडेंटिफाय आवर सेल्स ॲज डॉग्स. तर त्यांनी एकदा आयडेंटिफाय करतो म्हटलं की संपलं. दे आर क्विअर राईट्स. क्विअर राईट्सला तुम्ही धक्का पोचवू शकत नाही. ऑस्ट्रेलियात एक मुलगी होती, ती म्हणली की आयडेंटिफाय मायसेल्फ ॲज अ कॅट, आणि ती 4 पायावर चालायला लागली वर्गात आणि म्याव म्याव करायला लागली. ऑस्ट्रेलियातच आणखीन 4 मुली होत्या ज्या म्हणल्या की वी आयडेंटिफाय आवरसेल्व्स ॲज फॉक्सेस, कोल्हे आहोत आम्ही असं आम्हाला वाटतं. आणि मग त्यांनी त्यांच्या शाळेच्या युनिफॉर्मला मागे भोकं पाडली की आमच्या सेफ्टीसाठी जागा पाहिजे म्हणून. हे हास्यास्पद वाटेल, पण हे असंच घडतं आणि हे मान्य करावं लागतं. म्हणून हे LGBT जे आपल्याला सांगितलं जातं की ही सर्वसमावेशकता आहे, म्हणून आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. तर आपल्या समाजात, आपल्या संस्कृतीत किन्नर यांना आपण स्थान दिलेलंच आहे. त्यामुळे आम्हाला हे शिकवण्याची गरज नाही की समावेशकता असली पाहिजे. पण त्याचं जर तुम्ही अशा प्रकारे बाजार करत असाल, त्याचं मार्केटिंग केलं जातं ट्रान्सजेंडरिझमचं. म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये, अमेरिकेत विशेषतः, पुरुष जे स्वतःला स्त्री समजतात ते छोटा स्कर्ट घालून, भडक मेकअप करून, नकली स्तन घालून शाळेत त्यांना बोलवलं जातं मुलांना गोष्टी सांगण्यासाठी, त्यांना ड्रॅग क्वीन्स असं म्हटलं जातं. तर विचार करा, हे मार्केटिंग आहे ना, हे ट्रान्सजेंडरिझमचं मार्केटिंग आहे. दुसरा आणखीन एक, का लोक जास्तीत जास्त प्रमाणात त्याच्याकडे वळतात, तर त्याची एक तर फॅशन करण्यात आलेली आहे. ट्रान्सजेंडर असणं म्हणजे जणू काही प्रोग्रेसिव्हनेसची त्याला जोडलं गेलेलं आहे, पुरोगामित्वाशी त्याला जोडलं गेलेलं आहे, आणि म्हणून मुलं तिकडे अट्रॅक्ट होतात. दुसरं आणखीन एक अतिशय भयंकर गोष्ट आहे की ते लहानपणापासून मुलांना सांगतात, जे व्हाईट किंवा गोरे आहेत त्यांना सांगतात की तुम्ही सगळ्या
बाकी लोकांवरती अन्याय केलेला आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे, त्यांना ते शोषक म्हणून जाहीर करतात. आणि विचार करा की 4, 5, 6 वर्षाच्या मुलींना जर सतत सांगण्यात आलं की तुम्ही शोषक आहात आणि तुम्ही इतर सगळ्या लोकांवरती अन्याय केलेला आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे, त्या मुलांच्या मनावर किती परिणाम होत असेल. विशेषतः मुली जास्ती सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम होतो. आणि मग त्यांना असं वाटतं की मला सुद्धा काहीतरी शोषक आयडेंटिटी पाहिजे, शोषित आयडेंटिटी पाहिजे, मला शोषकपणातनं मला मुक्ती पाहिजे. आता त्यांच्या स्किनचा रंग तर ते बदलू शकत नाहीत, गोरा रंग. मग कुठली शोषित आयडेंटिटी? तर ट्रान्सजेंडरिझम ही एक सोपी आहे, कारण ट्रान्सजेंडर हे शोषित मानले जातात. मग त्या जाहीर करतात की मी ट्रान्सजेंडर आहे, मी ट्रान्स आहे. मग अचानक त्यांच्याकडे हिरो म्हणून बघितलं जातं. मग बाकी सगळे लोक म्हणतात हाऊ ब्रेव यू ॲक्सेप्टेड इट. मग शिक्षक वगैरे सुद्धा त्यांना खास ट्रीटमेंट द्यायला लागतात. आणि मग जास्तीत जास्त मुलींना असं वाटायला लागतं की अरे हे चांगलं आहे, मला वाईट म्हणून मला कोणीतरी शोषक ठरवण्यापेक्षा, वाईट ठरवण्यापेक्षा मी ट्रान्सजेंडर बनते म्हणजे सडनली आय बिकम ॲक्सेप्टेबल. आणि त्याला पिअर प्रेशर हा एक प्रकार असतो की जास्तीत जास्त मुली जशा व्हायला लागतात तशा इतरांनाही वाटायला लागते की आपण पण व्हावं. तर अशा पद्धतीने मी काही आकडे दिलेले आहेत की गेल्या 10 वर्षात 4400 टाइम्स 4400% ग्रोथ झालेली आहे इन गर्ल्स डिक्लेअरिंग देमसेल्स ॲज ट्रान्स. ह्या वावटळीत कुटुंब व्यवस्था टिकून राहणं हे केवळ अशक्य आहे. सर, हे नक्कीच खूप घातक तर आहेच, पण अविश्वसनीय. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन खरा प्रश्न हा पडतो, कारण मला पुढे भारताकडे यायचं आहे, पण त्याच्या आधी हा एक प्रश्न घेणं मला आवश्यक वाटतं की ह्या सगळ्याला कोणी कुठल्याही भाषेत, कुठल्याही तऱ्हेने, कुठल्याही पद्धतीने विरोध करायला काहीच प्रयत्न केले नाहीत, किंवा त्या विरोध करणाऱ्यांचं काही झालंच नाही पुढे, की आज त्या डाव्या गटाचा आवाज मोठा होताना दिसतो, तर त्यांना विरोध करणाऱ्या लोकांचा आवाज अजिबातच ऐकू येत नाही. इतकी परिस्थिती कशी काय होऊ शकते? हाही खूप चांगला प्रश्न आहे. याचे उत्तर खूप मोठं आहे, पण मी अगदी थोडक्यात देतो, कारण की आपल्याकडे शेवटी वेळेकडे लक्ष ठेवलं पाहिजे. तर एक तर गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी ते अतिशय आकर्षक मुखवट्यांच्या मागे करतात. ट्रान्सजेंडरिझम ते का प्रमोट करतात की ते म्हणतात आपण इन्क्लुझिव्ह असलं पाहिजे. म्हणजे कोणी जर खरोखर जेन्युइनली ट्रान्सजेंडर असेल तर त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे, हे बरोबर आहे. पण स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळी जेंडर्स असणं हा नियम आहे. आणि एखाद्या व्यक्तीला असं वाटणं, तो काही एखादा पुरुष असेल तर त्याच्यात स्त्री सुलभ भावना जास्ती असू शकतात, किंवा मुलीच्या मध्ये पुरुषी भावना जास्ती असू शकतात, पण हे फक्त 0.02% केसेसमध्ये होतं. आणि हे नैसर्गिकरित्या होत असल्यामुळे कोणात जर ते नैसर्गिकरित्या झालं असेल तर त्यांचाही सन्मानच केला पाहिजे, हे बरोबर आहे. त्यांना समाजाने वाईट टाकू नये, त्रास देऊ नये, हे जरी बरोबर असलं तरी ट्रान्सजेंडरिझमचं मार्केटिंग करणं, ट्रान्सजेंडरिझमला फॅशन ठरवणं हे घातक आहे. आणि इन्क्लुझिव्हिटीच्या नावाखाली ते हा प्रकार करतात, कारण त्यांनी 100 वर्षापूर्वीच लिहून ठेवलेलं आहे की आम्ही ट्रान्सजेंडरिझमला प्रमोट करणार आहोत. आणि तसंच ते घडवत आहेत. मी मगाशी जे सांगितलं की त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, आम्ही लैंगिकतेचा अतिरेक करणार आहोत, आम्ही ट्रान्सजेंडरिझमला प्रमोट करणार आहोत, आणि त्या पद्धतीने ते करतात. आणि त्याला आज त्यांना फार मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे. तर हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की मी मगाशी म्हटलं वेपनायझेशन ऑफ लँग्वेज. तर त्यांनी काही असे शब्द तयार केले, ट्रान्सफोब. ट्रान्सफोब म्हणजे ट्रान्सजेंडरिझम किंवा ट्रान्सजेंडर्सबद्दल ज्याच्या मनात द्वेष आहे असा. या शिक्क्याबरोबर त्यांनी इतक्या निगेटिव्ह गोष्टी असोसिएट केलेल्या आहेत की हा शिक्का आपल्यावर बसू नये यासाठी लोक गप्प बसतात. 2001 साली जेव्हा ट्विन टॉवर्स पडले तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की त्या संपूर्ण जगामध्ये इस्लामचा ची परीक्षा घ्यायला सुरुवात करतील की इस्लाममध्ये नक्की काय सांगितलं. पण असं होऊ नये, तो आणखीन एक वेगळा विषय. पण हे डावे आणि इस्लामिस्ट यांच्यामध्ये एक युती आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणतो की रेड शील्ड फॉर द ग्रीन स्वोर्ड, हिरव्या तलवारीसाठी लाल ढाल, अशा पद्धतीने त्यांना इस्लामला ते प्रोटेक्ट करतात म्हणून. तेव्हा त्यांनी एक शब्द काढला, इस्लामोफोब.
आता तुम्ही इस्लामबद्दल कुठलाही प्रश्न निर्माण केलात, इस्लाम सोडा एखाद्या मुस्लिम अतिरेक्याबद्दल जरी तुम्ही प्रश्न उपस्थित केलात, तर ते म्हणतात यू आर इस्लामोफोब. आणि हा शिक्का बसू नये आपल्यावरती म्हणून लोक गप्प बसतात. म्हणजे युरोपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इस्लामिक लोकांचं स्थलांतर झालं आणि त्याचे आज काय परिणाम होत आहे ते आपण सगळेजण बघतोय. केवढ्या प्रचंड प्रमाणात दंगली, जाळपोळ हे सगळं युरोपमध्ये सुरू झालं. पण इतके दिवस ते गप्प बसले कारण की आपल्यावर इस्लामोफोब किंवा रेसिस्ट हा शिक्का बसू नये. तर हे जे शिक्के त्यांनी तयार केले, वेपनायझेशन ऑफ लँग्वेज जे केलं, त्याच्या विरुद्ध बोलणं म्हणजे पॉलिटिकली इनकरेक्ट बोलणं. त्यामुळे पॉलिटिकल करेक्टनेस हा त्यांनी अतिशय महत्त्वाचा करून ठेवला की तुम्ही पॉलिटिकली करेक्टच बोललं पाहिजे. त्यामुळे त्यांनी जी चौकट आखून दिली आहे त्या चौकटीच्या आतच तुम्ही राहिलं पाहिजे. त्याच्या बाहेर तुम्ही गेलात की ते तुम्हाला सामाजिक परिघाच्या बाहेरच ढकलून टाकतात. ते तुम्हाला एक अतिशय क्रूर आणि वाईट माणूस म्हणून ते त्याच्यावर तुमच्यावर शिक्का मारतात. आणि तो शिक्का आपल्यावर बसू नये म्हणून लोक, सरकार ही या सगळ्या गोष्टी मुकाटपणे आजपर्यंत सहन करत आलेली आहे. आत्ता कुठे थोड्याफार प्रमाणात त्याला विरोध व्हायला लागला. त्यामुळे आता अमेरिकेत जर आपण बघितलं तर इटली, हंगेरी, अनेक देशांमध्ये, पोलंड, उजव्या विचाराची सरकार यायला लागलेली. ते म्हणतात की हा डावा विचार आम्हाला नको. इटालियनची तर असं सांगितलं आहे की आम्हाला इंग्लिश भाषाच नको, कारण की इंग्लिश भाषेतनं जे सगळे वोकिझमचे जे विचार आहेत ते आम्हाला इंग्लिश भाषेतनं आमच्यापर्यंत पोचतात आणि ते आमची संस्कृती नष्ट करतात. त्यामुळे इंग्लिश भाषा ही कितीही जरी ज्ञानाची भाषा असली तरी आम्ही इंग्लिश भाषा स्वीकारत नाही, कारण त्यातनं आम्हाला नको असलेले विचार येतात. इतक्या टोकाला ते लोक आता जायला लागले, आता जागृत झालेले. अमेरिकेत सुद्धा ट्रम्प जे निवडून आले त्याचं मुख्य कारण हेच आहे की वोकिझम विरुद्ध लोकांच्या मनात आता एक प्रचंड प्रमाणात राग निर्माण झालेला आहे. कारण की ते तुम्हाला काय शिकवतात की तुमच्या देशाचा द्वेष करा, तुमच्या धर्माचा द्वेष करा. पण सर्वसामान्य लोक त्यांच्या मनात आजही आपल्या धर्माबद्दल चाड असते, प्रेम असतं, देशाबद्दल प्रेम असतं. तर पुन्हा पुन्हा जेव्हा गेली 30-40 वर्ष देशप्रेम म्हणजे प्रतिगामित्व, धर्माला मानणं, परंपरा मानणं म्हणजे अंधश्रद्धा, या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे लोकांच्या मनात सुद्धा त्याच्याबद्दल एक खूप मोठ्या प्रमाणात चीड निर्माण व्हायला लागली आणि त्यातून आता त्याच्या विरुद्ध प्रतिकार लोक करायला लागलेले. पण हा जो पॉलिटिकल करेक्टनेस आहे आणि हे जे शिक्के आपल्यावर बसू नयेत म्हणून त्यांनी जो एक वैचारिक दहशत निर्माण केलेली आहे, त्यातून या सगळ्या गोष्टी मान्य होतात. आपल्याला उघड उघड दिसतंय की क्लिअर राईट्स वगैरे हा नॉनसेन्स आहे मुळात पाहिलं तर, पण तरी ते सुद्धा सिरियसली घेतलं जातं आणि मान्य केलं जातं. त्याचं कारण एवढंच की माझ्यावर तो शिक्का बसू नये. पण तेही आता हळूहळू बदलायला लागलं. भारताच्या विषयात विचारताना मला खरं डाव्यांचंच वाक्य वापरायला आवडेल की हे खरंच देश भयंकराच्या दारात आलेला आहे असं. तर मुख्य म्हणजे भारतामध्ये आता खरंच ह्याची परिस्थिती नेमकी कशी आहे, त्याचे परिणाम काय काय आहेत आणि आपल्याला त्याच्यात याबाबतची काही थोडी उदाहरणं की जी आपल्याला आपल्या रोजच्या पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये एखाद्या प्रसंगात, आंदोलनांमध्ये अशी दिसून येतात का, तर त्याच्याबद्दल सांगितलं तर मग कसं की पुढच्या वेळेला आम्ही ज्या वेळेला एखाद्या घटनेकडे बघू त्याला निश्चितच आमच्या लक्षात आलेलं असेल की हा नक्की कुठला, हा मुखवटा आहे का हा सत्य आहे. तर भारतातल्या परिस्थितीवरती सर तुम्ही प्रकाश टाका अशी विनंती करतो. जसं मी सांगितलं की ते आर्थिक आधारावर एकच संघर्ष बिंदू होता, गरीब विरुद्ध श्रीमंत किंवा भांडवलदार विरुद्ध कामगार. सांस्कृतिक आधारावर अनेक संघर्ष बिंदू निर्माण झाले. आणि पाश्चात्य जगात त्यांनी काय केलं की रेस हा एक संघर्ष बिंदू, म्हणजे गोरे विरुद्ध इतर बाकी सगळे, स्त्री विरुद्ध पुरुष हा दुसरा संघर्ष बिंदू केला. ज्यांच्यात सेक्शुअल भावना नॉर्मल आहेत त्या वर्सेस ट्रान्सजेंडर्स हा एक आणखीन एक संघर्ष बिंदू निर्माण केला. मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी हा एक संघर्ष बिंदू निर्माण, स्थलांतरित विरुद्ध तिथले मूळ रहिवासी हा एक वेगळा संघर्ष बिंदू निर्माण केला. त्यांना पाश्चात्य जगात नवे नवे संघर्ष बिंदू निर्माण करावे लागले कारण तिथे मर्यादितच संघर्ष बिंदू होते. आपल्या भारतात खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष बिंदू आहेत. म्हणजे भाषा हा एक संघर्ष बिंदू आहे, जात हा एक संघर्ष बिंदू आहे, प्रांत हा एक वेगळा संघर्ष बिंदू आहे. तर हे जर याच्यावर जर त्यांनी संघर्ष भडकवायला सुरुवात केली तर आपला देश किती प्रचंड संकटात सापडेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नेमकं तेच केलं जातं. म्हणजे आज जेव्हा राहुल गांधी असं म्हणतात की जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे,
आणि प्रत्येक वेळेस ते विचारते या लोकांमध्ये किती ओबीसी आहेत, अमक्या लोकांमध्ये किती दलित आहेत. त्यांचंच गेली 70 वर्ष राज्य असताना तर जर अशी परिस्थिती असेल तर त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. पण ते प्रश्न देशासमोर उभा करतात कारण त्यांना जाती जातीमध्ये भांडण लावायचं. अमेरिकेत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथले जे भारतीय आहेत हे खूप यशस्वी होतात. आपण बघतो अनेक फॉर्च्यून 500 कंपन्यांचे प्रमुख हे भारतीय आहेत. तर हे जे भारतीय लोकांचं यश आहे ते न बघवल्यामुळे तिथे सुद्धा त्यांनी भारतीय लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण करायला सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांनी ब्राह्मणिकल पॅट्रियार्की हा एक शब्द काढलेला आहे. त्यांनी मिसोजिनी हा एक शब्द काढलेला आहे आणि जात हा एक लोक ज्याला विसरत चालले आहेत तो पुन्हा कसा उफाळून वर येईल आणि त्याच्याबद्दलच सतत त्याच्या भोवती चर्चा कशी होत राहील यासाठी ते प्रयत्न करतात. सिस्को नावाच्या कंपनीमध्ये एका दलित मुलाने 2 ब्राह्मण तिथल्या इंजिनियर्सवर खटला दाखल केला. त्याला फूस अर्थात या डाव्या लोकांची होती आणि असं सांगितलं की इनफॅक्ट त्या मुलांनी खटला नाहीच केला, या डाव्या लोकांनीच खटला दाखल केला की त्याच्यावर हे लोक अन्याय करतात. तिघही भारतीय, 2 उच्च जातीचे आणि एक तथाकथित खालच्या जातीतलं. आणि त्याच्यावर इतकी प्रचंड प्रमाणात मीडियामध्ये चर्चा घडवण्यात आली की भारतीय समाज हा कसा डिस्क्रिमिनेशनवर आधारित आहे, हा कसा शोषणावर आधारित आहे. भारताची प्रचंड प्रमाणात बदनामी करण्यात आली आणि 2-3 वर्षानंतर जेव्हा त्या खटल्याचा निकाल लागला तेव्हा जजनी सांगितलं की असं काही झालेलं नाही आहे. ही जी 2 मुलं होती त्यांनीच त्या मुलाचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यांनीच त्याला तो जॉब ऑफर केला आणि त्यांच्यामुळेच तो त्या कंपनीमध्ये लागला. पण हा खटला तर निकाल लागला पण मधले 2-3 वर्षाचं भारताचं प्रचंड प्रमाणात बदनामी करण्यात आली आणि भारत म्हणजे जणू काही भारताची ओळख फक्त जातीयवाद हीच आहे असं करण्यात आलं. तेच त्यांनी अमेरिकेशी केलं. आधी अमेरिकेची ओळख म्हणजे फक्त स्लेवरी किंवा गुलामी असं त्यांच्याच मुलांना शिकवण्यात आलं आणि त्यामुळे त्या तिथल्या मुलांच्या मनात त्यांनी हे बिंबवलं की तुमचा देश हा शोषक देश आहे, हा शोषकांचा देश आहे, तुम्ही सगळ्या जगावर अन्याय केलेला आहे आणि त्या मुलांना हे शिकवण्यात आलं की तुम्ही आपल्या देशाचा द्वेष केला पाहिजे. म्हणजे ट्रम्पची एक घोषणा आहे की मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन. तर तिथे विद्यापीठांमध्ये काही लोक बॅनर घेऊन उभे राहतात की अमेरिका वॉज नेव्हर ग्रेट. तर त्यांचीच मुलं जर आपल्या देशाबद्दल असं बोलत असतील तर हे विष त्यांच्या मनात कोणी घालवलं आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि तेच भारताच्या बाबतीत घडवलं जातं की आपल्याच मुलांना हे सांगितलं जातं की तुमचा देशाची ओळख म्हणजे फक्त जातीयवाद, तुमच्या देशाची ओळख म्हणजे फक्त अनटचेबिलिटी. या चुकीच्या गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्या संविधानात हे आपण स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध आपल्या समाजाने खूप मोठ्या प्रमाणात प्रगती पण केलेली आहे आणि अजूनही आपण करतोय. पण ही सगळी चाकं उलटी फिरवण्याचा जो प्रयत्न आहे आणि जास्तीत जास्त जात हा विषय कसा बोलला जाईल आणि भारताची कशी बदनामी केली जाईल म्हणून 2022मध्ये तिथे डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व अशी एक कॉन्फरन्स घेण्यात आली आणि अनेक मोठ्या युनिव्हर्सिटीज त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाल्या स्पॉन्सर म्हणून. म्हणजे तिथला एक आणखीन एक नियम असा आहे की डिस्क्रिमिनेशनबद्दल जर कोणाला खटला दाखल करायचा असेल तर तो रेस या आधारावरती करता येतो. तो आता कास्टच्या आधारावरती सुद्धा करता यावा, जात या आधारावरती. असे प्रयत्न आपल्याच लोकांनी सुरू केले जे डाव्या विचाराचे आहेत. आणि सियाटलमध्ये असा कायदा ऑलरेडी त्यांनी पास केलेला आहे ज्याचं पायलट क्षमा सावंत म्हणून एका महाराष्ट्रीयन भारतीय मुलीनीच केलं आणि ती स्वतःला मार्क्सिस्ट लेनिनिस्ट असंच म्हणवून घेते आणि ती म्हणते गांधीजींची अहिंसा वगैरे सगळं ठीक आहे पण कधीतरी त्याच्यापासून आपल्याला दूरही जावं लागतं. म्हणजे ती हिंसेला सरळ सरळ प्रमोट करते. तर हा सगळा जो प्रकार सुरू आहे आपल्याकडे काय आहे की अमेरिकेत जे घडतं त्याची कॉपी करण्यात आपण स्वतःला धन्यता मानतो आणि त्यामुळे या गोष्टी आता आपल्याकडे पण यायला लागलेल्या आहेत. आपली तरुण पिढी ही हळूहळू वोकिझमकडे खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट व्हायला लागलेली. आपल्याला कित्येकदा आपल्याला असं मला अनेक लोक असं म्हणतात की असं काही नाही आहे गेल्या 10 वर्षात तर उलट संस्कृतीकडे आपली लोक वळतात जास्तीवर. तर असं नाही आहे. आपण नीट जर जवळून बघितलं शोधण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठ्या प्रमाणात विशेषतः मोठ्या शहरांमध्ये आणि उच्चभ्रू वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा वोकिझम ट्रान्सजेंडरिझम आणि हा आपला देश म्हणजे जणू काही शोषकांचा देश आहे हा जो विचार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात रुजवला जातो आहे.
त्यामुळे पालक आणि मुलं यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय म्हणू त्याला आपण फूट पडत चाललेली आहे, संघर्ष निर्माण होतोय. तर हे सगळ्या गोष्टी अतिशय परत परत मी हे सांगतो की हे अतिशय आकर्षक मुखवट्यांमध्ये मागे होत असल्यामुळे हे पहिल्यांदा ओळखणं अतिशय अवघड आहे आणि त्याच्याशी लढणं सुद्धा अतिशय अवघड आहे. कारण की मुलं काय म्हणतात, मुलं ही मुळात इमोशनल असतात जास्ती. तरुण रिबेलियस असतात. ते म्हणतात की नाही तुमचं चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे इन्क्लुझिव्हिटी असलीच पाहिजे, सोशल जस्टिस असलाच पाहिजे. पण असला पाहिजे याच्याशी आपलं दुमत नाहीच आहे, असलंच पाहिजे. पण त्याच्या मागे यांचा हेतू काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. इन्क्लुझिव्हिटी हे फक्त दाखवण्याचा मुखवटा आहे, त्याचा मागचा जो चेहरा आहे तो अतिशय बेसूर आहे, हे आपल्याला ओळखलं पाहिजे. आणि भारतात सुद्धा बिकॉज आपण अमेरिकेची आणि पाश्चात्य लोकांची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पसरत चाललेलं आहे. धनंजय चंद्रचूड काहीतरी 1 वर्षापूर्वी असं म्हटलंय की स्त्री आणि पुरुष या 2 वेगळ्या बायोलॉजिकल एंटिटीज नाहीच आहेत. हे त्यांनी किती समजून घेतलं मला माहीत नाही, कारण नुसतं कुठेतरी वाचलं म्हणून ते बोलले. आता त्यांच्याबद्दल असं म्हणणं हे चुकीचं आहे. पण जर भारताचा सरन्यायाधीश हे बोलत असेल ते आपल्या किती जवळ येऊन पोचलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी शेवटी काय, ही संस्कृतीची लढाई आहे. आणि आपल्या देशाचा मूळ आधार काय आहे, तर आपली भारतीय संस्कृती हा आपल्या देशाचा आधार आहे. आणि त्यांचा अटॅक संस्कृतीवरतीच आहे. कुटुंब व्यवस्था हे आपलं शक्तिस्थान आहे, संस्कृती हे आपलं शक्तिस्थान आहे, देशप्रेम हे आपलं शक्तिस्थान आहे. आणि त्याच्यावर जर हा हल्ला होणार असेल आणि ते हळूहळू जसं अमेरिकेला पोखरलं, जसं पाश्चिमात्य जगताला पोखरलं, तसं भारताला जर पोखरलं जाणार असेल तर त्याबद्दल आपण जागृत होणं आणि त्याचा सामना करणं, त्याच्याशी लढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मुलाखतीच्या आपण थोड्या तर शेवटच्या भागाकडे येतोय. तर श्रोत्यांना मी एक सूचना करू इच्छितो की तुम्हाला जर प्रश्न असतील तर आमचे व्हॉलेंटियर्स तिथे आहेत, तर आपण जरूर जाऊन त्यांच्याकडे प्रश्न देऊ शकता. सो शेवटच्या काही प्रश्नांमध्ये मला एक मुख्य मुद्दा असा जाणून घ्यायचा की आपण कम्युनिस्टांविषयी खरं मगाशी बोललो होतो. तर ज्यांच्या विचारधारेमध्ये खरं तर देशप्रेम नाही, असं एक म्हणजे देशप्रेम नसणं हा त्या विचारधारेचा एक भाग आहे. तर भारतीय कम्युनिस्टांनी तो फार कडकपणे पाळलेला दिसतो का? आणि मग भारत आणि चायनीज कम्युनिस्ट यांच्यामध्ये जी काही दरी आहे की ते अनेकदा असं म्हटलं जातं की ते खूप नॅशनलिस्ट आहेत आणि भारतीय कम्युनिस्ट मात्र तसे दिसत नाहीत. तर हे असं कशामुळे झालं असावं? आधी आहे का? आणि हे असं कशामुळे झालं असावं? भारतीय कम्युनिस्ट हे देशाच्या विरुद्ध कसे आहे त्याची मी कंटिन्यूस उदाहरणं देतो. आपल्याला ती रोज दिसत असतात, पण तरी सांगतो की 1945 साली अधिकारी डॉक्ट्रिन नावाचा एक सिद्धांत भारताच्या कम्युनिस्ट पक्षाने मांडला. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भारत हे एक आर्टिफिशियल रिपब्लिक आहे, म्हणजे एक कृत्रिम प्रजासत्ताक आहे आणि भारताचे 14 तुकडे झाले पाहिजे, असं जाहीरपणे त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे. त्यामुळे जेव्हा JNU विद्यार्थी घोषणा देतात भारत तेरे तुकडे होंगे, ते कोणतरी अचानक 4 टाळगी उठली आणि त्यांनी काहीतरी घोषणा दिली असं नाही आहे. त्याच्यामागे एक विचार आहे आणि तो त्यांनी 1945 साली उघडपणे मांडलेला आहे. 1962 जेव्हा चीननी भारतावर आक्रमण केलं तेव्हा हे मुक्ती सैन्य आहे असं भारतातले कम्युनिस्ट म्हणत होते. हे भारतातल्या गरिबांना हे मुक्त करायला आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे देशप्रेम नको किंवा देशप्रेम चुकीचं आहे हे भारतातले कम्युनिस्ट अतिशय ठामपणे आणि उच्चारावाने म्हणत आलेले आहेत आजपर्यंत. त्याची अशी कित्येक उदाहरणं आहेत, त्यातली मी 2 उदाहरणं तुम्हाला फक्त दिली. आजही आपण बघतो की जिथे जिथे देशाचा प्रश्न येतो तेव्हा ते बरोबर त्या देशाच्या हिताच्या विरुद्ध उभे राहतात. ही डाव्यांची एक निश्चित ओळख आहे असं मी म्हणेन. चीनमधले कम्युनिस्ट राष्ट्रवादी असतात आणि भारतातले नसतात हे बरोबर आहे. कारण चीन काय किंवा रशिया काय हे मुळात राष्ट्रवादीच आहेत. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात रशियाने इतका तिखट प्रतिकार केला आणि शेवटी हिटलरचा जो पराभव झाला तो रशियाने घडवून आणला मूलतः. ते सैनिक काही कम्युनिझमसाठी लढत नव्हते, ते आपल्या देशासाठी लढत होते, ते आपल्या राष्ट्रासाठी लढत होते.
आज चीननी तर उघडपणे सांगितलं की वी वॉन्ट टू रिएस्टॅब्लिश अवर मिडल किंगडम. म्हणजे आपल्या इतिहासाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या देशाबद्दल अतिशय अभिमानी आहेत. मिडल किंगडम म्हणजे प्राचीन काळात चीनचं जे खूप मोठं साम्राज्य होतं ते पुन्हा आम्ही एस्टॅब्लिश करू शकतो. म्हणजे मार्क्सनी म्हटलं होतं की देशाला संपवायचं असेल तर त्या देशाला आपला इतिहास विसरायला लावला पाहिजे. पण चीन मात्र स्वतःच्या इतिहासाबद्दल अत्यंत अभिमानी आहे आणि तोच इतिहास आम्ही पुनर्निर्माण त्याचं करू इच्छितो असं ते म्हणतात. चीन जेव्हा आपला विस्तारवाद प्रत्यक्षात आणतं त्याच्यामागे राष्ट्रवादच असतो. त्यांना कम्युनिझमचा प्रसार नाही करायचा, त्यांना चीनी राष्ट्रवादाचा प्रसार करायचा. त्यामुळे ते लोक स्वतःच्या देशाचं बद्दल अभिमानी असतात. जसं मी सांगितलं की स्वतः कम्युनिझमचं राज्य असेल तिथे वेगळी भूमिका आणि इतरांचं राज्य असेल तिथे मात्र वेगळी भूमिका. त्यामुळे भारतात मात्र ते म्हणतात की तुम्ही देशप्रेम हा ही एक चुकीची गोष्ट आहे. देश या संकल्पनेला काही अर्थ नाही. जगातल्या सगळ्या कामगारांनी एक व्हायला पाहिजे म्हणून देशामधल्या सीमा ह्या नष्ट व्हायला पाहिजे. पण जेव्हा कम्युनिस्ट राज्य येतं तेव्हा मात्र त्यांना हे चालत नाही आणि आठवत नाही. एक शेवटचा प्रश्न मी घेतो आणि मग आपण श्रोत्यांकडनं आलेल्या प्रश्नांना सुरुवात करू शकू. सर, आपण आत्तापर्यंत जे ऐकलं ते खूप नकारात्मक झालं. म्हणजे अर्थात ते फॅक्ट बेस्ड आहे, हे जरी हे बरोबरच आहे, पण तरी सुद्धा एक अशी शंका येते की मग उजव्या विचारधारेकडे, म्हणजे डाव्यांनी आतापर्यंत ही नकारात्मकता आपल्याला दिली आहे, मग उजव्या विचारधारेकडे ह्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेचं उत्तर नाही का? किंवा जे खरोखर दिसणारे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न असतील, आदिवासींचे प्रश्न असतील, ह्या सगळ्यांबाबत उजवी विचारधारा पूर्णपणे मौन आहे का? त्यांच्याकडे कुठल्याच तऱ्हेची उत्तरं नाहीत का? जसं मी सांगितलं की डाव्या विचारावर आधारित यशस्वी झालेला एकही देश आपल्याला आढळत नाही. पण उजव्या विचारांवर आधारित यशस्वी झालेले खूप देश आहेत. त्या देशांनी गरिबीवर मात केलेली आहे, त्या देशांनी मागासलेपणावर मात केलेली आहे. याचा अर्थ उजव्या विचाराकडे या प्रश्नांची उत्तरं काही प्रमाणात आहेत आणि त्याशिवाय हे झालं नसतं. बरोबर. जसं मी सांगितलं की मुख्यतः उजव्या विचारामध्ये स्वातंत्र्य अभिप्रेत आहे आणि जिथे स्वातंत्र्य आहे तिथे लोक आपल्या हक्कांसाठी प्रश्न विचारू शकतात, उभे राहू शकतात. डाव्या शासन व्यवस्थेत प्रश्न विचारायला जागा नाही, उजव्या शासन व्यवस्थेत निश्चित जागा आहे. त्यामुळे लोक जर प्रश्न उपस्थित करू शकले, त्याविषयी चळवळ करू शकले, त्याविषयी निषेध करू शकले, तर त्यातून बदल घडत जातात. ते बदल कदाचित त्याची गती थोडीफार कमी असेल, पण ते टिकाऊ असतात, ते लॉंग लास्टिंग असतात आणि त्यातूनच समाजात बदल घडू शकतो. हे कशाच्या आधारावर मी बोलतो तर जगात आजपर्यंत जे घडलंय ट्रॅक रेकॉर्ड याच्याशिवाय आपण कुठल्याच गोष्टीला मान्यता देऊ शकत नाही. तर उजव्या विचारांचा ट्रॅक रेकॉर्ड हा डाव्यांच्या तुलनेत हजारो पटीने चांगला वाटतो. कारण डाव्यांनी एकाही देशात यश मिळवून दाखवलेलं नाही, उजव्यांनी अनेक देशांमध्ये यश मिळवून दाखवलेलं आहे. उजव्या विचारात त्रुटी नाहीत का? तर निश्चित आहेत, पण त्या त्रुटी सुधारण्याला त्याच्यात वाव आहे. डाव्या हुकुमशाहीमध्ये बदल करण्याला काही वावच नाही, तिथे प्रश्न विचारायला वाव नाही, त्यात कोणाला चॅलेंज करायला वाव नाही. ते म्हणतील तेच तुम्हाला ऐकायचं आहे, त्यामुळे तिथे बदल घडूच शकत नाही. उजव्या विचारामध्ये बदल घडू शकतो, तो कदाचित हळूहळू घडेल, पण तो निश्चितपणे घडतो आणि त्यातूनच प्रश्नांची उत्तरं सापडत जातात असा माझा विश्वास आहे. आणि आपण थोडा विचार केला तर मला असं वाटतं की आपल्याला हे निश्चित पटेल. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला डावा विचार, त्यांचे जे काही घातक विचार आहेत ते आम्हाला चांगल्या रीतीने समजावून सांगितलेत. खरं श्रोत्यांमध्ये फार चांगला प्रश्न आला की ज्यांना युजफुल इडियट्स म्हटलं जातं, अशांचा कल्चरल मार्क्सिझममध्ये नेमका कोणत्या तऱ्हेची त्यांची भूमिका नेमकी कशी असते? हा खूपच चांगला प्रश्न आहे. याच्यावर मी खूप विस्ताराने अनेक उदाहरणं देऊन दिलेलं आहे, पण थोडक्यात सांगतो की डाव्या लोकांचं त्या डोक्यात कन्फ्युजन नसतं. आपण एक बघितलं तर इस्लामिस्ट जिहादी लोकांच्या डोक्यात कन्फ्युजन नसतं, त्यांना माहिती असतं की आपण काय करतोय आणि काय करणार आहोत. डाव्या लोकांच्या डोक्यात सुद्धा काही कन्फ्युजन नसतं, त्यांना माहिती असतं आपण काय करतोय आणि काय करणार आहोत आणि आपण कशासाठी करतोय. पण ते काही लोकांचा असा वापर करून घेतात की ते त्यांच्या मुखवट्याला बळी पडतात.
मी प्रोग्रेसिव्हिझम, मी पुरोगामी आहे हे दाखवण्यासाठी अनेक लोक डाव्या विचारांच्या अधीन होतात. कारण की डाव्या विचारांनी असं प्रस्थापित केलं आहे की त्यांचा विचार म्हणजे पुरोगामित्व, उजवा विचार म्हणजे प्रतिगामित्व. याच्या डेफिनेशन्स त्यांनी आपल्यावर लादलेले आहेत. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची मुळात हेतू चांगले असतात आणि त्यांना खरंच असं वाटतं की समता प्रस्थापित व्हायला पाहिजे आणि सगळं समता प्रस्थापित व्हायला पाहिजेच, यात काही चुकीचं नाही आहे. पण जेव्हा कम्युनिस्ट लोक समतेचा जागर करतात तेव्हा त्याच्या मागे त्यांचा हेतू काय असतो हे या लोकांना कळत नाही. ते त्याच्याशी जोडले जातात आणि मग कम्युनिस्ट त्यांचा व्यवस्थित वापर करून घेतात. त्यांना आपापसात बोलताना ते त्यांना म्हणतात युजफुल इडियट्स. पण वरवर दाखवतात की वा वा तुम्ही खरंच काय पुरोगामी आहात किंवा तुमचे विचार किती किती लिबरल आहात. आता लिबरल आणि लेफ्टिस्ट हे दोन शब्द एकत्र उच्चारणच चुकीचं आहे. कारण की लेफ्टमध्ये उदारमतवादाला काही स्थानच नाही आहे. त्यात पूर्णतः हुकुमशाही आणि दडपशाही याच्याशिवाय दुसरं डाव्या विचारात काहीच नाही आहे. पण हल्ली असं म्हटलं जातं की लेफ्ट लिबरल, म्हणजे मुळात चुकीचं समीकरण आहे. लिबरल हा लेफ्ट असूच शकत नाही आणि लेफ्ट हा लिबरल असूच शकत नाही. पण हे जे सो कॉल्ड लिबरल्स आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण सगळ्या पुरोगामी, आपण अतिशय पुरोगामी आहोत आणि आपण या सगळ्या लोकांबरोबर मिळून देशात काहीतरी परिवर्तन घडवण्यासाठी आपण काम करत आहोत. पण मुळात हे त्यांच्या अराजक आणि विध्वंसाच्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी काम करत असतात आणि म्हणून त्यांना युजफुल इडियट्स असं म्हटलं जातं. अजून एक प्रश्न चांगला आलाय की उजवी आणि डावी अशी वेगळी विचारसरणी आयडेंटिफाय करण्यात स्वतःच आपण आणखीन एक संघर्ष बिंदू निर्माण करत आहोत असं नाही का वाटत? हा, आपण निर्माण करत नाही एवढंच, हा संघर्ष बिंदू आहेच. कारण की ज्यांना मानवी सभ्यता नष्ट करायची आहे असे लोक अस्तित्वात आहेत आणि ज्यांना मानवी सभ्यता टिकून राहावी असं वाटतं असेही लोक आहेत. ज्यांचं देव, देश आणि धर्म यांच्यावरती प्रेम आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे असे लोक आहेत. आणि देव, देश आणि धर्म यांचा विध्वंस व्हायला पाहिजे असं ज्यांना वाटतं ते असेही लोक आहेत. जोपर्यंत असे दोन बाजू आहेत तोपर्यंत त्याच्यामध्ये संघर्ष होणारच आहे. हे काही आपण निर्माण नाही करत आहे. अशा दोन बाजू आहेतच. जर कोणी तुम्हाला सांगत असेल की नाही तुमचा देव चुकीचा आहे, तुमचा धर्म चुकीचा आहे आणि तुमचा देशावरचा प्रेम तुम्ही सोडून द्या, आपण ते ऐकणार आहोत का? नाही ऐकणार. आणि त्या लोकांनी जर आपण सांगायला लागलो की नाही नाही हा देश आणि धर्म हे आवश्यक आहेत, हे महत्त्वाचे आहेत, तर तेही लोक ऐकणार नाही. त्यामुळे हा संघर्ष राहणारच आहे. अगदी जर आपण त्याच्या मुळाशी गेलो तर सकारात्मकता आणि नकारात्मकता ह्या दोन बाजू आहेत. काही लोक हे मुळातच नकारात्मक विचाराचे असतात. जसं मी सांगितलं तेच सांगतात स्वतः की आम्ही सॅटॅनिस्ट आहोत, आम्ही सैतानवादी आहोत असंच जे लोक सांगतात त्यांच्याशी आपण गळ्यात गळे कसे घालणार किंवा त्यांच्याशी आपण मैत्री कशी करणार? हे शक्यच नाही. म्हणजे सैतानवादी माणसाशी ज्याचा जगात काहीतरी चांगला पवित्र मंगल आहे या गोष्टींवर ज्याचा विश्वास आहे तो सैतानवादी लोकांशी हातमिळवणी करू शकत नाही. आणि त्यामुळे हा संघर्ष बिंदू अस्तित्वात आहेच, तो सोडवावा लागेल. आणि त्यासाठी सैतानवादी लोकांची संख्या कमी कशी होईल याकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला असं मला वाटतं. खरं अजून प्रश्न घ्यायला आवडले असते पण आपल्या वेळ सांगताय की एक शेवटचा प्रश्न घेतो. खरं याच्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं गेलंय याच उत्तरामध्ये, म्हणून की परिवर्तनासाठी केलेली लढाई चालू असताना तिचं रूपांतरण डाव्या विचारसरणीच्या लढ्यात न होऊ देण्यात उजवी विचारधारा कमी पडली असं वाटतं का? कदाचित याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात पडली असं म्हणावं लागेल. कारण की डावे जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये पडून उडी मारून त्याला अराजकवादी आणि हिंसक स्वरूप देतात तेव्हा त्याचा प्रतिकार करणं आणि वेळेतच ते थांबवणं हे खरं तर उजव्या मानल्या जाणाऱ्या लोकांनी करायला पाहिजे, करणं अपेक्षित होतं. पण जसं मी सांगितलं की एक नॅरेटिव्ह उभा करणं ही डाव्यांची स्पेशालिटी आहे. ते नॅरेटिव्ह अतिशय चांगला योग्य पद्धतीने उभा करू शकतात.
त्यामध्ये उजव्या लोक अतिशय वीक आहेत. जसं मी 100 वर्षापूर्वीच त्यांनी ठरवलं होतं काय करायचं आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्यांनी 100 वर्षात हे घडवून आणलं. इतकी दूरदृष्टी, इतका लांबचा विचार, चुकीचा का असेना, घातक का असेना, सैतानवादी का असेना, पण त्याच्याकडे होता. उजवे लोक आत्ता जागृत व्हायला लागले. जसं मी सांगितलं, युरोपमध्ये इटली, हंगेरी या देशांमध्ये आत्ता उजव्या विचाराची सरकार यायला लागली. फ्रान्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात तो विचार पुढे येतोय, पण तरीसुद्धा अजून ते लोक त्याला मान्य करायला तयार नाहीत किंवा आपलंसं करायला तयार नाहीत. तर 100 वर्षाचे प्रयत्न आणि गेल्या 10 वर्षाचे प्रयत्न, 10 पण म्हणता येणार नाही, कदाचित 5-6 वर्षाचे प्रयत्न, याची तुलना होणं अवघड आहे. आणि नॅरेटिव्ह उभा करणं, इकोसिस्टीम उभी करणं, यातलं त्यांचं जे स्किल आहे त्याची बरोबरी सुद्धा उजव्या लोकांना अजून करता आलेली नाही. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत थोड्याफार प्रमाणात आपण त्या नॅरेटिव्हचा प्रतिकार केला असं म्हणायला हरकत नाही, आणि ते करताच किती चांगलं यश मिळालं हे आपण बघतोय. तर हे करता आलं असतं आणखीन चांगलं, पण त्यात थोडंफार उजवी बाजू कमी पडली हे आपण मान्य केलं. सर, खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला डावा उजवा विचार आणि वोकिझम सांगितलं त्याच्याबद्दल.